चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी प्रभू रामचंद्राचं चाललेलं पावन चरित्रकथा। चरित्रकथेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवट तो भला बहुगोड झाला। याचा अर्थ आयुष्याचा शेवट असा कदापि होत नाही। शेवट म्हणजे समारोप म्हटलेला आहे। मग तो कथेचा असो, सप्ताहाचा असो किंवा आयुष्याचा सुद्धा म्हणा, शेवटचा दिवस ज्या वेळेला आला जातो, परीक्षित राजाला श्राप प्राप्त होता की 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्प चावून राजा मरण पावशील। आणि 7 दिवस निस्सिम भावानं त्यानं कथा ऐकली। कथा ज्या वेळेला पूर्ण कथा झाली त्यावेळेला 7व्या दिवसाची संध्याकाळ होती। कथा पूर्णत्वास आली आणि त्यावेळेला शुकदेव मुनी राजाला प्रश्न विचारतात, राजा तुला 7व्या दिवसाआधी एक शाप प्राप्त झाला होता। कथा समाप्तीचा आजचा दिवस आहे आणि हा दिवस 7वा दिवस आहे। 7व्या दिवशी तुला जिवंत सर्प चावणार आहे। राजा मला सांग, कथा ऐकल्यानं जर तुला वाटत असेल की माझं मरण टळेल, कथा देवाची मी ऐकल्यानंतर तुला वाटत असेल की बाबा माझा मृत्यू टळून जाईल, तो तक्षक सर्प येणार नाही, असं कदापि होणार नाही। या कथा व्यासावरनं मला दिसत आहे की कथा फक्त संपुष्टात येण्याची तो वाट पाहतोय, नाहीतर तक्षक नावाचा सर्प तयारच आहे। तो तुला दंश करण्यासाठी आतुरच आहे। राजा, कथा ऐकून मरणाला मुकणार नाहीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मरण म्हणून जे प्राप्त होतंय ते वास्तविकता मरण नाही। तू मरायला तयार आहेस का राजा? हा प्रश्न ज्या वेळेला कथेच्या शेवटी विचारला गेला त्यावेळेला परीक्षित राजा म्हणतोय की महानुभाव, हे गुरुवर्य, जर मी जन्मालाच कधी आलो नाही तर मी मरेल कसा? अर्थात कथा ऐकून काय होतं तर कथा ऐकून षडविकाराच्या गाठी फुटल्या जातात। त्याच भागवतामध्ये धुंदुकारीची कथा येते। त्या धुंदुकारीला 7 गाठीच्या वेळूमध्ये बसवला होता। ह्याच 7 गाठी म्हणजे षडविकाराच्या या देहालाच तो वेळूचा बांबू म्हटलेला आहे। अर्थात कथेचा आजचा शेवटचा दिवस आहे, कथेचा सांगतेचा दिवस आहे। ही रामकथा सुंदर चरित्रातनं आता उत्तरकांडामध्ये प्रवेश करत आहे। गहीवरून आल्यासारखं होतंय की बाबा आता कथा व्यास सोडायचा आहे, ज्या त्या ठिकाणी जायचं आहे। ज्या वेळेला उद्या हा रीता मंडप याच वेळेला दिसेल त्यावेळेला असं वाटेल की अयोध्येतनं राम गेला की काय। सकाळपासून अस्वस्थ आहे का कथा सोडायची आहे। जशी तुलसीदासांची भावना आहे महाराज, त्याच पद्धतीनं माझी भावना आहे। स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा। कशा करता करायची आहे तर स्वतःला सुख प्राप्त होण्याकरता करायची आहे। 8-9 दिवस इतकं सुख प्राप्त झाले तुमच्या सहवासामध्ये की त्याची गणना करू शकत नाही। कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलेले आहे की हनुमंतरायानं लंका दहन केलेला आहे, लंका जळाली। इथं प्रश्न उपस्थित होतो की लंका जळू कशी शकते, जळते? पापाचारानं साठवलेली संपत्ती महाराज तुमची राहत नसते, ती संपत्ती जळतच असते। जर त्या संपत्तीच्या शेजारी धर्म जर तुम्ही ठेवला नाही, त्या संपत्तीच्या शेजारी जर तुमच्या धर्माची काही पुण्याई नसेल तर ती अर्थात संपत्ती जळत असते। मग ती रावण्यासारख्याची का असेल, ती जळणार आहे। कितीही जरी श्रीमंत असला पण त्या श्रीमंताचा धर्म जर दान धर्मात खर्च होत नसेल तर त्या संपत्तीला आग लावलेली बरी। कितीही जरी श्रीमंत असला पण तो श्रीमंत जर कथा कीर्तनात नसेल तर तुकोबाराय म्हणतात, जळोत ती येथे उपजवी ती अंतर आहे। जर त्याची संपत्ती कथा कीर्तनात त्याला आड येत असेल तर त्याची संपत्ती आग लागून जळून जावं त्याची संपत्ती। भजन प्रमाण तुका मने येते, भजन प्रमाण भजन प्रमाण तुका मने येते, 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 भजन प्रमाण
येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते तसंच आहे महाराज. संपत्तीला जर धर्माचा आधार नसेल तर ती संपत्ती जळत असते, एवढं लक्षात ठेवा. ती संपत्ती जळणार आहे. रावणाचंही तसंच झालेलं आहे. रावणाच्या संपत्तीला धर्माचा आधार नाही आणि धर्माचा आधार नसल्या कारणाने रावणाची संपत्ती जळून जाते. कोण जाळतंय तर भगवत भक्त जाळतोय, भगवत भक्त जाळतोय. रावणाने लंकादहन हनुमंतरायाने लंकादहन ज्या वेळेला केलेलं आहे, लंकादहन झाल्याच्या नंतर प्रभूंकडे माता सीतेची मी शोध घेतलेला ही वार्ता सांगण्यासाठी म्हणून हनुमंतराय समुद्र तटावरती येतात. त्यावेळेला सर्व तो समुदाय वानरांचा त्या ठिकाणी जमलेला आहे, तो जय जयकार करतो. हनुमंतरायांचा जय जयकार होतो. जांबवंतजी प्रश्न विचारतात की सीता माता सापडली? हो सापडली म्हणे. लंकानगर सापडलं? हो सापडलं म्हणे. कुठं आहे लंकानगर? तर या समुद्राच्या पार बेटावरती सुवर्ण असं रावणाचं लंकानगर आहे. त्या लंकेवरती जाण्यासाठी काय करावं लागेल ते भगवंताला विचारूया. आधी माता सीतेची आपल्याला शुद्ध लागली हे आपण प्रभूवर्यांना सांगूया. याच्याकरता सर्व वानर आता आपापल्या ठिकाणावरून हलतात. पूर्वेच्या वानरांनी पूर्वेकडचा जाण्याचा मार्ग सोडलेला आहे. पश्चिमेकडे जाणारे वानर सुद्धा आलेले आहेत. दक्षिणेकडे जाणारे वानर प्रभू रामचंद्रांना बातमी देण्यासाठी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी राम लक्ष्मण सुग्रीव वानरांसमेत बसलेले आहेत. त्यावेळेला हनुमंतरायजी सांगतात की बाबा मी लंकानगर जाळून आलेलो आहे. हो वाचलं म्हणे ते पेपरला, हनुमंतरायानं लंकानगर जाळलं. पण भक्त कधी जाळत असतो का? पण लंकानगर पेटलं प्रभू, पण त्या लंकानगरामधलं एक घर पेटलं नाही. कोणतं घर आहे ते घर आहे बिभीषणाचं. अख्खं लंकानगर पेटलं, पण भक्ताचं घर कधी भक्त पेटवत नसतं. काय पेटलेलं आहे? पापाचरणानं जी संपत्ती कमवली होती ती संपत्ती जळालेली आहे, इतर कोणती गोष्ट जळाली नाही. बिभीषणाचं घर मात्र शाबूत आहे. बिभीषणाच्या घराला काहीही धक्का लागलेला नाही. बरं, लंका वास्तविकता जाळली कुणी? आपल्याला प्रश्न पडतो की हनुमंतानं जाळली का? नाही, हनुमंतानं लंका जाळली नाही. लंका कुणी जाळली? लंका रामाच्या प्रतापानं जाळली. लंका सीतेच्या शापानं जाळली आणि लंका हनुमंताच्या प्रतापानं जाळलेली आहे. पाप, रावणाचं पाप होतं त्या ठिकाणी. पापानं रावणाच्या लंका जळालेल्या आहे, सीतेच्या शापानं लंका जळालेल्या आणि रामाच्या प्रतापानं लंका जळालेल्या आहे. प्रभू हनुमंतराय सांगतात की प्रभू मी जाळलीच नाही, पेटलेली शिफ्टी फक्त मी इकडं तिकडं उड्या मारत मारत मारत, कारण माझी शिफ्टी पेटत होती, मला दाह होत होता, म्हणून माझी शिफ्टी जिथं जिथं लागत होती तिथं तिथं पेट घेत होतं. त्याला मी तरी काय करू? लंकेवर आता स्वारी करून जायचं आहे आणि आता तासाभरात रावण मारायचा आहे. आणि आता या ठिकाणी सर्व 18 पद्म वानरांना घेऊन आता समुद्र तटावरती प्रभू आलेले आहेत. समुद्र तटावरती ज्या वेळेला प्रभू आलेले आहेत त्यावेळेला सगळ्या वानरांनी जयघोष केलेला आहे, जय श्रीराम. सगळ्या वानरांनी एक साथ जय जयकार केलेला आहे, हर हर महादेव. का? आता शत्रू मारण्यासाठी जायचं आहे बरं का. बघा, राम राज्य कोणत्याही रामायणामध्ये असं स्थापित होत नाही राम जन्माला आला की दुसऱ्या दिवशी राम राज्य आलं. आहा, भगवंताचं प्रागट्य होतं, त्याच्यानंतर संघटना साधूंची एकत्रित केली जाते, सज्जनांचं संघटन व्हावं लागतं आणि सज्जनांचं संघटन झाल्यानंतर मग दुर्जनांचं विघटन, दुर्जनांचा नायनाट व्हावा लागतो आणि मग दुर्जनांचा नायनाट झाला की मग रामराज्यामध्ये पदार्पण करावं लागतं. आज रामराज्य का नाही? तर आज संघटना सज्जनांची नाही, सज्जनांच्या संघटनेमध्ये अभाव आहे. याच्याकरता आज रामराज्य लांबलेलं आहे. सज्जनाची संघटना हवी आणि सज्जनाची जर संघटना नसेल तर रामराज्य कदापि तुम्हाला प्राप्त होणार नाही. दुर्जन झालेलेच आहेत महाराज. अहो, त्यावेळेला तर एकच रावण होता, पण आज गल्लोगल्ली 100 पेक्षा सुद्धा जास्त रावण निर्माण झाले. एवढे राम आणायचे कुठून? कुठून आणायचे हा प्रश्न पडला नाही. एवढे राम कुठून आणायचे? एक सुद्धा जर त्या रामतत्वाचा आपल्यामध्ये गुण नाही तर एवढे गल्लोगल्ली पडलेले एवढे रावण मारण्यासाठी हा राम आणायचा कुठून आपण? हा प्रश्न आहे. याच्याकरता इतके रावणी संचार झालेले आहेत, एवढे जर पाप आचरण या कलियुगामध्ये चालू आहे, त्याच्यासाठी राम स्वभावाचा मनुष्य हा मिळणं दुर्लभ आहे. याच्याकरता काय हवं? तर याच्याकरता साधूंची संघटना हवी, याच्याकरता सज्जनांची संघटना हवी. सज्जनांच्या संघटनेची आज गरज लागते आपल्याला. कशाकरता? आपल्याला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य शस्त्रानं कदापि येत नसतं, रामराज्य शास्त्रानंच येत असतं, लक्षात ठेवा. म्हणून शस्त्र कुठपर्यंत आहे? जोपर्यंत दुर्जनांचा नायनाट करायचा तोपर्यंत शस्त्र आहे.
दुर्जनांचा नायनाट झाला की मग शस्त्र काही कामाला येत नाही. याचं नाव रामराज्य आहे. आता प्रभू कुठं आलेले आहेत तर प्रभू सागर तटावर आलेले आहेत. सागर तटावर ज्या वेळेला प्रभू आले, सागर तटावरती तो विस्तीर्ण असणारा समुद्र पाहिलेला आहे. विस्तीर्ण असणारा समुद्र आता विचारलेला आहे की बाबा आता काय करावं. आणि ही बातमी कोणाला समजलेली आहे तर लंकेमध्ये ही बातमी समजली की आता ज्याची पत्नी या रावणानं चोरून आणलेली आहे, अशोक वाटिकेमध्ये ज्याची पत्नी आहे, तो म्हणे वानरांची सेना घेऊन समुद्राच्या तटावर आलेला आहे. लंकेवरती स्वारी करणारा. ही घराघरात लंकेमध्ये बातमी होती. जेवत असताना लंकेमध्ये घराघरात राक्षसांची चर्चा होती. ऐकलं का म्हणे काय ते जे काल गाव पेटवून गेलं ना, हा ते सेवक आहे म्हणतात. बाप रे, कोण आहे ते एक दूत आहे म्हणतात, फक्त दूत. बाप रे, मग ज्याचा दूत एवढा बलवान आहे त्याचा जर स्वामी आला तर गावाचं काय होईल. एक दूत जर नगर जाळतंय, एक दूत जर गाव जाळतंय, तर त्याचा स्वामी आल्यानंतर लंकेची काय स्थिती होईल. घराघरात घराघरामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे. घराघरात लंकेमध्ये ही चर्चा चालू आहे. त्याच वेळेला आता मंदोदरी आपल्या पतीच्या सदनी जाते, सावध करते. मी तुम्हाला म्हणते पहा, पतिव्रतेच्या पुढं भगवंत सुद्धा झुकत असतो, भगवंत सुद्धा वाकत असतो. तुम्ही जिला आणलेली आहे ते महान पतिव्रता आहे. नक्कीच ती महान पतिव्रता आहे. हे पापाचरण मला वाटत नाही की तुमच्या कुळाचे आता काही दिवस फक्त शिल्लक. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू की तुम्हालाही आयुष्य प्राप्त व्हावं आणि कुंभकर्णही तुमचा बंधू जगावा, माझ्या मुलाबाळांनाही उदंड आयुष्य प्राप्त व्हावं, याच्याकरता मी सांगते ते ऐका प्रभू. मला भयंकर स्वप्न पडलेलं आहे. मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न दिखिले म्या राती, नेनो वानर मिळाले किती. मंदोदरी सांगू लागले, स्वप्नात पाहिलं मी प्रभू हे शिळा सागरी बांधलेलाच नाही तोपर्यंत सांगते की सेतू बांधलेला आहे. हे स्वप्नामध्ये जाऊन भगवंतांना दृश्य दाखवलेलं आहे की काय काय होणार आहे ते. आणि स्वप्न सांगत असताना सुद्धा त्या स्वप्नावरती रावणाचा विश्वास नाही. माकडा येऊ देत ना म्हणे, आमची राक्षसाची जात माकडांना खाते ना, आम्ही माकडांना घाबरतो का. आम्ही उलट माकडांना खाणारे आहे. आम्ही माकडांना कदापि घाबरत नसतो. म्हणजे येऊ दे, कितीही माकडं येऊ दे म्हणे, माकडं माझा नाश करतील का कधी. पण हे विसरलंय की यानंच वरदान मागितलेलं होतं की माझा जन्म, माझा मृत्यू कोणाकडून व्हावा तर माझा मृत्यू नर अथवा वानर या दोघांकडनं व्हावा. आणि आणलेली सेना वानराची आहे आणि आलेला नर रूपात असणारा राम आहे. पण हे विसरला. काही काही गोष्टी माणूस मदांदामध्ये विसरला जातो की बाबा आपला नाश कशाने आहे. कृतांतस्य ज्युते जरा कर्ण मुले, प्रत्येक यमाची दासी प्रत्येकाच्या कानामध्ये सांगत असे की बाबा तुझा नाश जवळ आलेला आहे, पण त्या बातमीकडे आपण लक्ष देत नसतो. वारंवार रावणाला कुणीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, माल्यवान अति सचिव सया. सचिव आहे तो माल्यवान. हा माल्यवान रावणाचा आजोबा आहे. तो येऊन कितीतरी विनवणी करतो की बाबा हे चांगलं नाही. आणि आता शत्रूची सेना आलेली आहे. एकानं जर एवढा कालोहाळ माजवला लंकेमध्ये तर पूर्ण सेना आल्यानंतर लंकेचं काय होईल. म्हणून रावणा, माझं ऐकतो, मी तुला पुत्रवत प्रेम करतोय. माझ्या पुढे तुम्ही सगळे वाढलेले आहात, पण मला असं वाटत नाही की माझ्या डोळ्यापुढचे तुमची प्रेत उचलली जावी हे मी माझ्या डोळ्यानं पाहावं. म्हणून परत एकदा मी मोठा असून सुद्धा रावणा तुला प्रणाम करतो, सीता मातेला सोडून दे. तरी रावण ऐकत नाही. प्रत्येक जण सांगू इच्छितो. रावण म्हणतो आता प्रकरण जर वाढलेला आहे, शत्रू जर सीमेवरती आलेलाच आहे, सागराच्या तटावरती जर शत्रू आलेलाच आहे, तर त्याच्यासाठी काय करावं. तर म्हणे उद्या सभा बोलवा, सभेमध्ये निर्णय घेऊ आपण. आणि रावणानं सभा बोलवली आहे. या सभेमध्ये आता प्रत्येकाला त्यांना अधिकार दिलेला आहे की सांगा म्हणे काय केलं पाहिजे. तर पहिल्यांदाच बिभीषण उठलेले आहेत. बिभीषण उठून प्रणाम करतात. दादा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काय. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, नि तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. प्रभू, मी लहान आहे, लहानानं मोठ्याला उपदेश करावा असं शास्त्र संमत नाही बरं का. तुम्ही मोठे आहात, पण तरी सुद्धा माझा उपदेश ऐका. मी काय सांगतोय तुम्हाला. तर श्रीरामाला तुम्ही शरण जा. श्रीरामाला जर तुम्ही शरण गेले तर तुमचा कुळाचा उद्धार होईल. नुसता कुळाचा नाही तर तुमचे जे जिवलग बंधू आहेत, तुमचे जे जिवलग पुत्र आहेत, यांचा सुद्धा उद्धार होईल. तुम्ही ऐका. उगाच नसत्या फंद्यात पडू नका.
मी वारंवार तुम्हाला विनंती करतोय, अनेक वेळा विनंती केलेली आहे, पण आज वारंवार तुमच्या पायावरती प्रभू मी नतमस्तक होतोय. तुमच्या पायावरती मी वारंवार नतमस्तक होऊन एवढी विनंती करतोय की रामाला शरण जा. शरण जर तुम्हाला जायचं नसेल तर त्याची पत्नी तरी त्याला स्वाधीन करा. हे जसं बिभीषणाचं म्हणणं ऐकलं त्यावेळेला रावण म्हणतोय, काय म्हणतोस तू? त्याची पत्नी सोडून देऊ? माझा अक्षय कुमार नावाचा मुलगा त्याच्या दूतांना मारलेला आहे, तरी सुद्धा म्हणतोस की त्याला सोडून देऊ म्हणून? अजिबात नाही, अजिबात नाही. आता होईल ते होईल म्हटला. काय होणार आहे? एकतर तो मरेल किंवा मी मरेल. आणि मनोमन रावण म्हणत होता की मी मरणारच नाही. मी कसा मरू शकतो? का? माझ्या बिंबित अमृत आहे, ब्रह्मदेवाखेरीज कोणाला माहिती नाही. मनुष्याचं रूप घेऊन आलेला आहे. ब्रह्मदेवानं वचन दिलेलं आहे की त्याला मी अजिबात सांगणार नाही. पण हे विसरला तो की माझ्या समोर असणारा जो विनंती करणार आहे त्याला ही माहिती आहे की माझ्या नाभीमध्ये अमृताची कुपी आहे. ही विसरला तो. आणि तरी सुद्धा विसरला. आणि आता बिभीषण दंडवत प्रणाम करण्यासाठी म्हणून आला. याला क्रोध आला की माझं खातोय, माझा सक्का भाऊ आहे, माझ्या नगरात राहतोय, माझ्या सत्तेवरती हा जगतोय, तरी सुद्धा शत्रूचा हा गाजावाजा करतोय, शत्रूचा जय जयकार करतोय म्हणून उठतो रावण. उठल्यानंतर बिभीषणाच्या कमरेमध्ये लात घालतो. बिभीषण पायऱ्यानिशी खाली धडपडतो. कुठं डोकं फुटलेलं आहे, कुठं माथ्यावरचा मुकुट बाजूला झालेला आहे. आणि सगळी सभा हसते राक्षसांची. ही राक्षसांची सभा ज्या वेळेला सगळी हसू लागली त्यावेळेला हसणाऱ्या राक्षसांच्या सभेकडे एकदा नजर देतात आणि बिभीषण जे सर्वांना म्हणतात की तुमचं हे जे हसणं आहे ना, हे हसणं आता तात्पुरतं आहे. काही दिवसांना तुमचं हे हसणं बंद होणार आहे. त्याच वेळेला शंकर परमात्मा पार्वती आईला कथा सांगताना म्हणतात की साधू अवज्ञा तुरत भवानी करी कल्याण अखिल के हानी. ऐक पार्वती, रावणानं बिभीषणाच्या कमरेत लात घातली नाही तर रावणानं स्वतःच्या भाग्याला लात घातली. मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, ये मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना 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 पड़ेगा। ये मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, ये मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, हो काया कुटी खाली करना पड़ेगा, 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 काया कुटी खाली करना पड़ेगा। यमराज की जब आएगी नोटिस, यमराज की जब आएगी नोटिस, खाली हाथ तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना 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 पड़ेगा, करना पड़ेगा। अमर असल्याप्रमाणे हसू नका. प्रत्येकाला देह सोडून जायचं आणि तुमचे जे हसणं आहे ना हे तात्पुरतं आहे बिभीषण म्हणतोय. शिवजी पार्वती आईला सांगू लागतात की रावणाचं भाग्य इथंच समाप्त झालं पार्वती.
का समाप्त झालं तर त्यानं सज्जनाच्या कमरेत लात घातली. साधूची जर निंदा करणं, साधूची अवज्ञा करणं हे काय आहे हे साधू एखाद्या वेळेला सहन करेल, पण एखाद्या वेळेला हे भगवंत कदापि सहन करत नाही बरं का. म्हणून प्रभू म्हणतात साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल के हानी. साधून काही केलं नाही, विभीषणाच्या कमरेत लात पडली तरी विभीषण वारंवार म्हणतोय की दादा तुम्ही मारलं काय, या क्षणी माझा पिता इथं असताना पित्यानं मारलं काय, दोन्हींनी मारलं, तुम्ही बंधुतुल्य मोठे भाऊ पित्या समान आहात, म्हणून तुम्ही लात मारली आणि पित्यानं लात मारली याच्यामध्ये मला काही वेगळं वाटत नाही. पण तुम्हाला तरी सुद्धा सांगतोय प्रभू की तुमचं कल्याण हे रामाला शरण जाण्यातच आहे. आणि जात असताना विभीषण म्हणतोय की एखाद्या सभेमध्ये जर सज्जन वृत्तीच्या माणसाचा अपमान झाला तर त्यानं सभा ती त्यागून द्यावी. नुसती त्यांना ते सभा त्यागू नये तर त्यांना ती भूमी सुद्धा त्यागून द्यावी. या न्यायाप्रमाणे प्रभू आज मी तुमची सभा त्यागतोय, तुमचं लंका नगर सुद्धा त्यागतोय, पण पुन्हा एकदा विनंती करतोय दातामध्ये वाळलं गवत धरान प्रभूला शरण जा. आता मात्र अनावर झाला क्रोध, खडक उगरलेला आहे, जा इथून म्हणून. आणि त्यावेळेला सोबत 3 सचिव घेतलेले आहेत आणि विभीषण आकाश मार्गाने येतोय. आकाश मार्गाने येत असताना हनुमंतराय पाहतात की लंकेच्या दिशेने कुणीतरी आलेला आहे. कोण आहेत हे? हनुमानजी सूत घेण्यासाठी जातात तर हे विभीषण आहेत. हनुमंताची आणि विभीषणाची भेट झालेलीच होती. हे विभीषण जे आहेत आणि विभीषणाला रामरायांकडे नेतात बरं का. आता भगवंताकडे नेण्यासाठी मध्यस्थी साधूनच करावी हे वारंवार चरित्रात येते. हनुमंतराय साधू वृत्तीचे आहेत, त्याच्यामुळे विभीषणासारख्या जीवाला ते सुद्धा भगवंताकडे नेत आहेत. आणि विभीषण ज्या वेळेला पुढे पाहिलेला आहे भगवंतानं, तर बघा आपल्याला जर मोठा माणूस भेटला तर आपण आपली बढाई सांगतो. ही जगाची रीतच आहे. कुणीही मोठा भेटू दे आपल्याला, आपण आपली बढाई सांगतो, पुण्य सांगत भरतो. कधी कधी पाप सुद्धा सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला विभीषणाला विचारलं गेलं सुग्रीवानं की तुम्ही कोण आहात, त्यावेळेला विभीषण काय म्हणतोय पहा, काय नम्रता विभीषणाची. राक्षस कुळामध्ये जन्म आहे तरी विभीषण हे सांगत नाही की मी कोण आहे, तर मी लंकेचा राजा रावणाचा भाऊ आहे हे सांगत नाही, मी तुमचा भक्त आहे हे सांगत नाही, अख्ख्या गावात माझ्याच घरावर तुमचा बोर्ड आहे म्हणे हेही सांगत नाही, अख्ख्या घरात माझ्याच दारात वृंदावन आहे, मीच तुमची फक्त भक्ती करतोय हेही सांगत नाही. सर्व आपलं पुण्य सांगत बसतात. पण विभीषणजी ज्या वेळेला रामाच्या पुढे येतात त्यावेळेला काय बोलतात, नाथ दशानन कर्मय भ्राता. प्रभू मी कोणत्या वंशातला आहे, ज्या वंशामध्ये रावणासारखा जन्माला आला, जो तुमच्या पत्नीचं हरण करून लंकेत घेऊन आला, मी त्याचा भाऊ आहे हे सांगत नाही. काय सांगतात, जसं घोबडाचं प्रभू रात्रीवरती प्रेम असतं, जसं आम्हा राक्षसांचं पापावरती प्रेम असतं, त्या वंशातला आहे प्रभू मी, माझा स्वीकार कराल का. किती स्वीकार केला प्रभूनं, किती स्वीकार केला. अजून तर समुद्राच्या पलीकडे गेलेही नाहीत, अजून लंका जिंकलेली नाही. याच्या आधीच समुद्राचं पाणी घेतलेलं आहे. समुद्राचं पाणी घेतलं तर समुद्राला सगळे तीर्थ आलेले असतात. आता कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही म्हणे, आपण सकल तीर्थाच्या किनारी बसलेलो आहोत. समुद्राचं पाणी घेतल्यानं समुद्राच्या पाण्यानं प्रभूनं विभीषणाचा राज्याभिषेक केला. काय करताय प्रभू, मी लंका दान देतोय म्हणे. याला लंका दान देत आहे. हो, अजून तर रावण मेलेलाच नाही तरी याच्या आधी लंका दान. उद्या जर समजा रावण तुम्हाला शरण आला की मी आता शरण आलेलो आहे, तुमची पत्नी तुम्हाला घ्या, असं जर उद्या कदाचित रावण म्हटला तर लंका तुम्ही विभीषणाला दिलेली आहे, तर रावणाला कोणतं राज्य द्याल. तर राम आदर्श जीवन आहे. राम म्हणतात जर मी लंका आज विभीषणाला दिलेला आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर उद्या रावण मला शरण आला तर अयोध्या अजूनही भरताच्या ताब्यात नाही, तर भरतानं माझ्याच पादुका ठेवलेल्या आहे, ते राज्य माझंच आहे. अयोध्या ही त्यावेळेला मी लंका नरेश रावणाला देऊन टाकेन. विभीषणाला दिलेला आहे लंका, उद्या रावण शरण आल्यानंतर मी रावणाला अयोध्येचं राज्य देऊन टाकेन. आणि त्या ठिकाणी स्थापना कशाची केलेली आहे. आता दुर्जन मारण्यासाठी जायचं आहे, याच्याकरता स्थापना कोणाची केलेली आहे, तर स्थापना शिवलिंगाची केलेली आहे. या शिवलिंगाचं पूजन केल्याच्या नंतर या शिवलिंगाला नाव प्राप्त होतं रामेश्वर. आता दोन्हीकडे 2 जणांनी प्रश्न विचारलेला आहे. हनुमंतराय सुद्धा रामाला प्रश्न विचारतात, प्रभू रामेश्वर म्हणजे काय. तर प्रभू उत्तर देतात, रामाचा जो ईश्वर असा हा रामेश्वर. हाच प्रश्न पार्वती शंकराला विचारते की प्रभू रामेश्वर म्हणजे काय. तर प्रभू म्हणतात की राम ज्याचा ईश्वर असा हा रामेश्वर. म्हणजे खालून रामराया म्हणतात की हा रामाचा ईश्वर आहे आणि वरून शिव परमात्मा म्हणतात की हा शंकराचा ईश्वर आहे, म्हणून रामेश्वर. रामाचाही ईश्वर आणि राम ज्याचा ईश्वर.
आता शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. आता हे या रामायणात नाही, पण आता रामायण बदल करूया थोडा आपण. त्यावेळेला शिवलिंगाची ज्या वेळेला स्थापना झाली, आता शिवलिंगाची स्थापना झाल्यानंतर पांडित्य पुरोहित्य करण्याचं काम कोणाला द्यायचं का? कारण या ठिकाणी पूजन व्हायला हवं. 12 ज्योतिर्लिंगामधलं असणारं हे रामेश्वर ज्योतिर्लिंग, समुद्राच्या तटावर असणारं, सेतुबंधनाच्या किनारी असणारं, आता याचं पूजन करण्यासाठी ब्राह्मण कोणाला बोलवावा? तर जांबवंतरायजींना प्रश्न विचारला की कोण आता लवकरात लवकर आपल्याला ब्राह्मण भेटेल. त्यावेळेला जांबवंतरायजी सांगतात की प्रभू, तुम्ही पिंड शंकराचे स्थापन केलेले आहे, शंकराचा सगळ्यात मोठा भक्त यालाच बोलवा. तो ब्राह्मण कुलातलाही आहे आणि विद्वानही आहे, सर्व पूजा विधी सुद्धा तो जाणतोय, असं निमंत्रण द्या. आणि आता जांबवंतजी रावणाकडे पूजेचं निमंत्रण घेऊन लंकेत आलेले आहेत. जांबवंतरायजींचा योग्य तो सन्मान झालेला आहे बरं का, योग्य तो जांबवंतरायजींचा सन्मान झालेला आहे. कशा करता आलेला आहे? तर तुम्हाला निमंत्रण देण्याकरता. कशाचं? तर आमच्या यजमानांना म्हणे भटजी भेटत नाही आणि लवकर कार्यक्रम आटपायचा आहे, मग त्याच्याकरता तुम्हाला बोलवण्यासाठी आलोय. कशाला? पांडित्य करायचं आहे. कशाचं? तर शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. हे जसं ऐकलं तसं आनंदानं रावण नाचू लागला. का? माझ्या प्रभूचं शिवलिंग आणि त्याची पूजा करण्याचं काम म्हणे माझ्याकडे आहे. हो, मग यजमान कोण आहे? कळालं, यजमान हे रामराय आहे. पण जांबवंतजी काय सांगतात बघा, जांबवंतजी म्हणतात की प्रभू, पूजेला जे जे लागतंय ते तुम्ही आणायचं आहे, कारण आमच्याकडे काहीच नाही. जे पूजेला लागतंय ते तुम्ही आणायचं. आता रावण जाणून होता की बिना बायकोची तर पूजा करता येत नाही. आता पडला का प्रश्न? आता काय करायचं? म्हटलं आता ह्याच्या यजमानाकडे बायको नाही आणि पूजेला तर त्यालाच बसवावं लागणार आहे. मग पुष्पक विमानातनं सीता आणलेली आहे, सीता आणलेल्या पुष्पक विमानातनं, आणि त्या ठिकाणी जोडीनं रामाला आणि सीतेला पूजा करण्यासाठी बसवलं. पौरोहित्य रावणानं केलेलं आहे. पूजा संपन्न झाली. यथासांग रावणाला दान दक्षिणा दिली गेली. का? तर यानं पूजा संपन्न केली. ती दान दक्षिणा कुणी दिलेला आहे? तर ती दान दक्षिणा सुग्रीवानं दिलेली आहे, कारण हे तर वनवासी आहेत. सुग्रीवानं दान दक्षिणा रावणाला दिलेला आहे. रावणाला पूजा संपन्न केल्यानंतर रावण गेला, पण रावण जाताना म्हणतोय प्रभू, भटजी जे तुमच्याकडे नाही ते येताना घेऊन येत असतोय, पण पूजा झाल्यावर परत नेत असतोय. सीता पुन्हा विमानात बसा. देवा, तुम्हाला आता लंकेत यायचं आहे, लंकेत यायचं आहे. कुळाचा उद्धार करण्यासाठी प्रभू तुम्हाला आता लंकेत यायचं आहे. सीता अशीच तुम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून पुन्हा विमानात बसवलेले आहे, पुन्हा लंकेला नेले. हा या रामायणातला प्रसंग नाही, पण आहे. आणि त्यावेळेला आता प्रभू विचार करतात की आता समुद्र तरून जायचं कसं? समुद्रावर तर सर्व वानर सेना आलेली आहे. सगळे वानर समुद्र तटावर आलेले होते. सगळे वानर कंदमुळं फळं खाण्यात व्यस्त होते. कारण का? काय करावं काय कळेना. समुद्र तर विस्तीर्ण समोर पसरलेला आणि त्याच्या पलीकडे लंका आहे म्हणे. डोकंच कुणाचं चालेल ना. आता नेमकं काय करावं? हनुमंतरायात ताकद होती उडून जायची, ती काय सगळ्यात ताकद आहे का? करावं काय हे कुणाला सुचवणार? सगळेच डोके खाजवत वानर बसले. झाडाची कंदमुळं फळं तोड, कुठं काय कर, अशा पद्धतीनं त्याचंही वर्णन तुलसीदासजी करतात की काय प्रकार त्या ठिकाणी चाललेला आहे. तर तुलसीदासजी म्हणतात, चिक्कर हि दिग्गज डोल महिगिरी लोल सागर खर बरे मन हर्ष सब गंधर्व सुर मुनी नाग किन्नर दुख करे कट कट हिमर कट विकट भट बहु कोटि कोटि न गावहि जय राम प्रबल प्रताप कौशलनाथ गुण गण गावहि सही सखन भार उदार अहिपति बार बार ही मोहई गहदसन पुनि पुनि कमट पृष्ठ कठोर की मी सोहई यही विधि जाई कृपा निधि उतरे सागर तीर जह तह लागे खान फल भालु विपुल कपिवीर सियावल रामचंद्र की जय. कपिवीर म्हणजे भालू काय करू लागले? तर जिकडं तिकडं कंदमुळ फळं खाऊ लागले. बरं, भूमी डोललेली आहे, कारण 18 पद्म वानर एका ठिकाणी आलेले आहेत. सगळी भूमी डोललेली आहे त्या ठिकाणी. मला थोडासा भार का असेना पृथ्वीचा थोडा डगमगलेला. चिक्कर ही महिगिरी डोल सागर खरबरे. सागराला सुद्धा आता भरती चालू झालेली आहे आणि भरती चालू झाल्याच्या नंतर वानर पुन्हा मागे सरलेले आहेत. प्रभू म्हणतात की काय करावं? तर बिभीषण म्हणतात, प्रभू समुद्राची प्रार्थना करा, कारण बिभीषण सज्जन वृत्तीचे आहेत. सज्जन वृत्तीचे बिभीषण म्हणतात की प्रभू मार्ग समुद्राला विचारला पाहिजे, समुद्राची प्रार्थना करा. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणतात की प्रार्थना
प्रभू आळशी माणसाचं काम आहे, जो काही न करता फक्त दैव 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 करतो, दैव दैव आलसी पुकारा. हे आळशाचं लक्षण आहे म्हणे, दैव दैव पुकारणं. ह्याला कळत नाही. किती दिवस झाला आम्ही इथे या ठिकाणी येऊन बसलेलो आहे. ते समुद्राच्या दिशेनं बाण सज्ज करा म्हणे, बाण ओढा, प्रगट होईल हा समुद्र. आता कुणाचं ऐकणार आम्हाला कळेना झालं. बिभीषणा सांगितलंय प्रार्थना करा, आणि भाऊ म्हणतोय भात्यातला बाण काढा. आता ऐकावं कुणाचं? पण प्रभू बघा, सेतू बांधायचा आहे. कोणता सेतू आहे? तर या सेतूला धर्म सेतू म्हटलेला आहे. सेतू हा जोडण्याचं काम करतो. आता इथं बिभीषणाचं जर ऐकलं नाही तर बिभीषणा वाटेल हा राक्षसाचा आहे ना, मी याच्या पत्नीचं हरण माझ्या भावाने केलेलं आहे ना, म्हणून कदाचित माझं ऐकत नसेल हा, हे बिभीषणाला वाटेल. याचं जर ऐकलं नाही आणि भावाचं ऐकलं नाही तर भाऊ म्हणेल की झालं का आता 14 वर्ष मी याच्या संग येईन, आला वैराचा भाऊ, आणि मग त्याचा ऐकायला बसला. आता ऐकावं कोणाचा हा रामाला प्रश्न पडला. म्हणून धर्माचार्यानं वागतोय. पहिलं बंधूच ऐकतोय रावणाच्या. ठीक आहे म्हणे, 3.5 दिवस प्रार्थना करूया, 3.5 दिवसच प्रार्थना करूया. आणि लक्ष्मणाला सांगितलं जातंय की प्रार्थनेनं जर हा प्रसन्न झाला नाही तर मग लक्ष्मणा तुझा ऐकतो भात्यातला बाण काढ. 3.5 दिवसाची प्रार्थना झाली आणि 3.5 दिवसाच्या प्रार्थनेनं लाटा ओसळूच लागल्या. आणि त्यावेळेला प्रभू म्हणतात की आता मात्र हा सागर प्रगट होण्याकरता लक्ष्मणा तू सांगतोय ते मी करेल. आता दोघांनी ऐकलं, दोघंही खुश झाले. बिभीषणाचं ऐकलं आणि बंधूचं ऐकलं. भात्यातला बाण काढा, नुसती दोरीला लावला आणि लावल्याच्या नंतर सागराच्या भरती आणि सागर महाराज प्रगट झालेला आहे. समुद्र भगवान प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर पहिली क्षमा मागितली. तर तो आहे ढोल गवार क्षुद्र पशुनारी सकल ताडना के अधिकारी, बरंच काय काय म्हणतेला आहे तो. प्रभू मी नियमात बांधला गेलेला आहे. कोणत्या नियमामध्ये? जगात जेवढी जीवसृष्टी नाही ही एवढी जीवसृष्टी एका समुद्रात असते, आणि हे जीवसृष्टी सांभाळणं माझं काम आहे. याच्यामध्ये मी थोडा व्यस्त होतो प्रभू, मला विलंब झाला. पण काही काळजी करू नका प्रभू, ही 18 पद्म वानरा तुम्हाला लंकेत न्यायच्या आहेत ना, याच्या करता मी सांगतो ते करा. काय केलं पाहिजे? तुमच्या या सभेमध्ये तुमची जी 18 पद्म वानरांची सेना आहे ना, ह्याच्यामध्ये 2 इंजिनियर आहेत. कोण इंजिनियर? एकाचं नाव आहे नल, एकाचं नाव आहे नील. काय करतात हे? यांना शाप प्राप्त आहे देवा. कोणता? यांनी टाकलेली वस्तू समुद्रात तरून जाईल. असं नल नील बोलवले गेले. नल नील खरा आहे का? हो खरा आहे म्हणे. ठीक आहे. तोच बाण जो समुद्राच्या दिशेने ओढलेला होता, त्या बाणाचं काय करू तर त्या ठिकाणी पर्वत आहे म्हणे, या पर्वतावरती तो मारा बाण आणि या पर्वताचे तुकडे करा. या पर्वताचेच तुकडे तुम्हाला सेतू बांधण्यासाठी कामाला येतील. तोच बाण पर्वतावरती सज्ज केलेला. पर्वत भंग झाला, पर्वताचे अनेक छोटे मोठे तुकडे पडले. आता मात्र सेतू बंधनाचं काम चालू झालं. तर मग हे 2 इंजिनियर तुकडीतले नल नील हे काय करायचे? सगळे माकडं हातामध्ये एक दगड आणायचे, नल नीलच्या हाताला लाव म्हणायचे. नल नील फक्त हाताला लावायचे, डालो म्हणायचे. सगळे वानर ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे, कोणी छोटा आणत होतो, कोणी मोठा, कोणी 4-6 वानर मोठा दगड उचलून आणायचे, कोणी एखादे पर्वत उचलून आणायचे. जशी जशी ज्याची शक्ती आहे तशा पद्धतीनं ते आणत होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 18 पद्म माकडं बिना कांद्या पोयाचे नुसते उचलू घामाघूम झाले. हे नल नील नुसते डालोच्याच कामावर आहे. हात लावायचे डालो, हात लावायचे डालो. संध्याकाळ झाली, थोडा सेतू बांधला गेला बरं का. हे चरित्र असं आहे. आधी राम नामानं तरलं गेलं नाही, आधी या नल नीलाकडनं तरलं गेलं होतं. नल नीलाकडनं तरलं गेलं, थोडा सेतू बांधला गेला. आणि बांधल्याच्या नंतर आता झोपायला म्हणून सगळेजण गेले. तर नल नीलाची झोपताना चर्चा, आता मी तिथं होतो म्हणून सांगतो. नल नीलाची झोपताना चर्चा चालू लागली. नल म्हणतोय नीलाला, का रे नीला, काय आपण जर याच्या तुकडीत नसतो तर यानं काय दिवा लावला असता? या दोघांची चर्चा. याच्या तुकडीत जर आपण नसतो तर यानं काय दिवा लावला असता? का रे आपल्या हातानं तरली दगड. हे अभिमान झाला त्यांना झोपेत. भगवंत सगळं सहन करतो, पण भगवंत दांभिकपणानं अभिमान सहन करत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारती असे. कसा भार वाटतो त्याला? पर्वताप्रमाणे. तीळ मात्र जरी अभिमान असला तर पर्वताप्रमाणे त्याला भार वाटतो. त्या ठिकाणी मग तुमचं सामर्थ्य संपलं जातं. पूल रात्रीत बुडाला. जसं यांच्या मनामध्ये हा भाव आला की याच्या तुकडीत आम्ही नसतो तर यानं काय केलं असतं, स्वतःला सामर्थ्य ज्या वेळेला यांनी मीपणा ज्या वेळेला यांच्या अंतकरणात उत्पन्न झाला, सेतू बुडला. आणि सकाळी पुन्हा बांधकामाला सुरुवात करत असताना सेतू बुडलेला पाहिला. आणणारे इंजिनियर त्या इकडे या. काय काय केलं तुम्ही? काय वापरलं कमी मला सांगा नेमकं. आता हे घोटाळा तवापासूनच आहे. काय कमी वापरलं तुम्ही ज्यानं पहिल्याच रात्रीत बुडलं गेलं? आता त्यांनाही कळेना काय. सगळी वानर त्यांना अशी झोडू लागली. हनुमंतरायचे पुढे आले, म्हटले अरे बाबा आपल्याच जातीतलं काय झालं म्हणे नल नीला.
ते म्हणे काय नाही, सेतू तर काल बांधलेला होता, मग बुडाला कसा? मग यांच्या लक्षात आलं का बुडाला, कारण आपल्याला रात्रीत मीपणा जागृत झाला. आता देवाजवळ गेलेला आहे, देवाजवळ गेले. काय करावं प्रभू, काय करावं? याच्याकरता हनुमंतरायांना सांगितलं, हनुमंतराया बुद्धिमताम वरिष्ठम, तू बुद्धिमताम वरिष्ठम आहे, याच्या सगळ्या माकडांमध्ये तुझी बुद्धी ही तेज आहे, आणि आता जे करायचं ते तूच कर. ठीक आहे म्हणतात हनुमंतरायजी, म्हणतात ठीक आहे, दगड आणणार आहे. एका दगडावर राम नाही बर का, दगड आणणार आहे म्हटलेलं आहे. दगड आणली, एका दगडावर रकार काढला आणि एका दगडावर मकार काढला. आता एकाच दगडावर जर राम असता तर दगड नुसती तरली असती, पण चिटकायचं काम कसं झालं असतं हा प्रश्न आहे ना. नुसतं राम जर एका दगडावर असता आणि तो जर टाकला असता तर नुसती तरली असती. राम नामाच्या दगड तरतात, पण राम नामानं चिटकत नाहीत ना. मग आता चिकटण्यासाठी काय केलं तर डोकं लावलं. काय? एका दगडावर रा काढला, एका दगडावर म काढला, आणि दोन्ही दगड फेकली तर राम मला शोधा निघालं, म राला शोधा निघालं, दोन्ही जुळले चिकटले. एका दगडावर रकार, एका दगडावर मकार, अशी ती दगड फेकली गेली ना. अशा पद्धतीनं सेतू निर्माण झाला. आणि हा सेतू बांधत असताना पहा, खारीचा वाटा जो म्हटला जाताना त्याची कथा या ठिकाणी सूक्ष्म पद्धतीने येते. एक खार होती, खारुताई ज्याला म्हटलेला. ती खारुताई काय करायची, आता देवाचं कार्य चाललेलं आहे, राम कार्य चाललेलं आहे, या कार्यात आपला सुद्धा वाटा व्हावा म्हणून खारीचा वाटा म्हणतात. ती काय करायची, मला तर एवढा मोठा 700 योजन असणारा हा समुद्र सेतू बांधतात, पण तिलाही वाटतं की बाबा ती काय करायची, जिथं जिथं फट दिसायची ना, आपल्या तोंडातनं किनारी यायची, थोडी माती आणायची, थोडीशी माती समुद्राच्या किनारी यायची, ती वाळू तोंडात धरायची, जिथं फट आहे तिथं टाकायची. आता ती किती वेळा आली असेल, किती वेळा झाली असेल तिची येर झाल्या, त्यावेळेला जायची, तोंडामध्ये माती धरायची, जिथं फट दिसली त्या फटीत टाकायची, पुन्हा जायची, तोंडामध्ये माती धरायची, किती येर झाल्या तिच्या झाल्या. आणि हे दृश्य रामप्रभू बघत आहे की ही खारुताई जिथं फट दिसते तिथं आता एवढीशी तिचे तोंड, सेतू 700 योजन विस्तीर्ण आहे, पण तरी सुद्धा तोंडातनं माती आणून ही टाकत आहे. हे ज्या वेळेला दृश्य पाहिलं त्यावेळेला सहाय्य करू, एकमेका 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 सहाय्य करू. आपके धरो सुखमंत, आपके धरो सुखमंत, आपके धरो सुखमंत, आपके धरो सुखमंत. कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा परी,
सहाय्य करू. या न्यायानं त्या खारुताईनं तोंडातनं माती आणावी, जिथं फट आहे त्या ठिकाणी ती माती टाकावी. रामरायानं दृश्य पाहिलं आणि रामरायानं अलगद त्या खारुताईला हातात घेतलं आणि त्या खारुताईला सांगितलं की बाई, 18 पद्म वानरांनी सेतू जरी बांधला असला तरी सगळ्यात मोठं कार्य हे तुझं आहे. हा सेतू बांधण्यामध्ये सगळ्यात मोठं कार्य कोणी केलेलं आहे तर तू कार्य केलेलं आहेस. म्हणून रामरायानं आपला हात तिच्या पाठीवरनं फिरवला. त्या जे पट्टे दिसले जातात ना खारुताईच्या पाठीवरती, हे रामानं फिरवलेल्या हाताची निशाणी आहे. का? हे सांगण्यासाठी की बाबांनो, एखाद्याला लाखांची देणगी दिली तरी सुद्धा ती त्या ठिकाणी कमी पडते, पण एखादीचा खारीचा वाटा सुद्धा असतो. एक दृष्टांत सांगितला जातो, आमचे गुरुवर्य सांगतात की एका म्हातारीला दान धर्म करायची सवय होती. त्या ठिकाणी तिने एकदा पंगत बघितली. पंगत कोणती होती तर हजारोंची पंगत बसलेली आहे. या हजारोंच्या बसलेल्या पंक्तीमध्ये ती सुद्धा जेवण तिनं केलं. ह्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी संयोजकांकडे गेली म्हातारी, म्हटली की बाबा, मला पंगत घालायची आहे आणि प्रत्येकाच्या पात्राला काहीतरी जाईल, हा माझा त्यातला भाव आहे. त्यांनी विचारलं, बाई किती पैसे आहेत तुझ्या जवळ? तर तिनं कमरेला असलेले 2 रुपये काढले आणि संयोजकांच्या हातावर ठेवले. म्हणजे एवढे पैसे आहेत माझ्याजवळ. तिचे 2 रुपये पुन्हा तिच्यावरच भीर काढले. जायत नाही का? पंगत लाखोंची चाललेली आहे. इथं करोडोनं देणग्या सुद्धा रोजच्या रोज कमी पडतात आणि तुझी हे 2 रुपयाची वस्तू कोणती प्रत्येकाच्या, तुझी इच्छा काय आहे की प्रत्येकाच्या पात्राला माझं गेलं पाहिजे, म्हणून तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. 2 रुपये घेऊन आलीस बाई, 2 रुपये मध्ये सगळ्या गावाला जेवण द्यायचंय तुला? अजिबात. आणि हा भाव त्या ठिकाणी एक महात्मा होता पंक्तीला बसलेला, त्यानं पाहिला आणि तो महात्मा म्हातारी जवळ गेला. काय झालं आजीबाई? तर म्हणे, या पंक्तीला मी बसलेले आहे, ह्या ऋणातनं मला मुक्त व्हायचं, याच्याकरता मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या पात्राला जाईल असं मला काहीतरी द्यायचं आहे. किती पैसे आहेत? तर हे 2 रुपये आहेत. बघा, खारीचा वाटा जो म्हटला जातो ना, हे 2 रुपये आहेत. तर तो साधू काय करतो, येईल म्हणतो, ह्या 2 रुपयामध्ये प्रत्येकाच्या पात्राला जाईल असं मी आणण्याची व्यवस्था करतो, तुझे 2 रुपये मला दे. त्यात आजीबाईचे 2 रुपये साधून घेतले. साधू दुकानात गेला आणि साधून 2 रुपयाचं मीठ घेतलं. मीठ साधून 2 रुपयाचं घेतलं. पातेल्यामध्ये आमटी उकळत होती. ते आमटी उकळत असताना साधून त्या आमटीमध्ये 2 रुपयाचं मीठ टाकलं. मला सांगा, प्रत्येकाच्या पात्राला गेलं का नाही? याला म्हणतात खारीचा वाटा. आणि हाच खारीचा वाटा बहुमूल्य असतो. म्हणून यांनी फक्त सेतू बांधला बाई, पण तू जे कार्य केलेलं आहेस ना, हे तू केलेलं कार्य यांच्याही पेक्षा महान आहे. म्हणून माझा आशीर्वाद म्हणून तुझ्या पाठीवरती मी प्रेमाचा हात फिरवतोय आणि तेच निशाण खारुताईच्या पाठीवर आहे रामरायानं. म्हणून खारीचा वाटा ह्यामध्ये देत चला महाराज. चाललेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आहे, बिना धनाचा होऊ शकत नाही. हे तुम्हाला कळलं पाहिजे. कोणत्याही कार्यासाठी त्याच्या मुळाला काय लागलेला आहे तर त्याच्या मुळाला अर्थ लागलेला आहे. कोणतंही कार्य असू दे, त्याच्या मुळाला अर्थ आहे. रामायणामध्येच कथा येते ती, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रामराज्य स्थापित होते त्यावेळेला एका गावामध्ये प्रभू मुक्काम करतात. कुठं? एका गावामध्ये. आणि गावकऱ्यांना समजलं जातं की रामाची फौज आपल्या गावामध्ये आलेली आहेत, म्हणून आता हे उपाशी असतील, म्हणून सगळे गाव स्वयंपाक करतं आणि आपल्या आपल्या घरातला स्वयंपाक त्या रामाच्या सेनेला खाऊ घालतं. रामाची सेना गावकऱ्यांचा स्वयंपाक त्या दिवशी जेवते, दुसऱ्या दिवशी पुन्हा अयोध्येमध्ये येते. त्यावेळेला वसिष्ठ मुनीचा प्रश्न आहे, रामा, तू घेतलेला प्रसाद भिक्षा म्हणून घेतलास की दान म्हणून घेतलास? म्हणे, असं का प्रभू? असं का? यातलं मूळ तुला कळत नाही. म्हणे, का? कारण त्यांच्या प्रत्येक तांदळाच्या दाण्याला तिथं धन खर्च झालेला आहे आणि तू स्वीकारलं. तू राजा आहेस आणि राजानं भिक्षा स्वीकारणं हे कदापि मान्य नाही. आणि तू जर त्यांचं दान स्वीकारलं असेल तर तू ठीक आहे, इथं तुला हिनत्व प्राप्त होतं की जो ताता आहे, जो देण्यासाठी आहे. राजा हा देण्यासाठी असतो, राजा कधी घेण्यासाठी नसतो. म्हणून तू जेवलासच का? हा वसिष्ठ मुनींचा प्रश्न आहे. का? कारण तू तिथं जेवल्यामुळं काय म्हणून स्वीकारलंस ते जेवण? दान दक्षिणा म्हणून स्वीकारलेलं जेवण का भिक्षा म्हणून स्वीकारलेलं जेवण? का? कारण त्या जेवणाच्या मुळाशी धन खर्च झालेला आहे. प्रत्येकाच्या मुळाशी काय खर्च होत असतं तर प्रत्येकाच्या मुळाशी धन खर्च होत असतं. पण खारीचा वाटा म्हटलेला आहे. म्हणून प्रत्येकानं अनमोल सहकार्य, असे मोठे मोठे कार्यक्रम असले तर त्या ठिकाणी थोडा सहकार्य आपणही करत जावं. हे सांगितलं गेलं नाही, व्यासपीठाकडनं तरी सांगितलं गेलं नाही पाहिजे. खारीचा वाटा हा सर्वश्रेष्ठ ठरला जातो. प्रसाद रामरायाचा आशीर्वाद तिला प्राप्त होतो. आणि आता हे सगळे 18 पद्म वानर पण बघा कसे आहेत. सगळे एकदम धावले नाहीत बरं का. सगळे पूल बांधलाय म्हणून चला रे म्हणून सगळे एकदम धावले नाहीत. काय केलेलं आहे तर पुढच्या दिशेनं मुख्य पंचवानर दिलेले आहेत.
मधोमध राम आणि लक्ष्मण ठेवलेले आहेत. पुढं निम्मी तुकडी आहे आणि माग निम्मी तुकडी आहे. रामराया पण पुढे चाललेले नाहीत. का? कारण यांना मला सोबत घेऊन जायचंय म्हणून रामराया मध्यस्थी आहेत. राम लक्ष्मण मध्ये आहेत. पुढे अर्धी तुकडी आहे आणि माग अर्धी तुकडी आहे. आता ही तुकडी लंकेमध्ये दाखल झालेली आहे आणि लंकेमध्ये त्यांची पहिली वस्ती झाली तर प्रभूच्या कानावरती मेघांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट ऐकू आला. बाहेर कुटीच्या जाऊन पाहिलं, त्या पालाच्या बाहेर जाऊन, तर आकाश स्वच्छ नितळ दिसतंय म्हणे. बिभीषणा, हा काय प्रकार आहे? लंकेमध्ये असे चमत्कार घडले जातात का काय? स्वच्छ जर आकाश मला दिसतंय तर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट कसा? त्यावेळेला बिभीषणजी सांगतात की प्रभू, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट हा कशामुळे होतोय माहितीये का? कशामुळं? तर या वेळेला माझा दादा आणि वहिनी ही नृत्यशाळेत बसलेली असते. काय करतात नृत्यशाळेत? तर त्याच्या पुढे अप्सरा गायन करतात, नाचतात आणि ह्या नाचकाम बघून माझा दादा मान हलवतो आणि खदा खदा हसतो. माझा दादा मान हलवताना हसतो ते तुम्हाला ढगांचा गडगडाट वाटतंय आणि हा विजांचा कडकडाट हे माझा दादा हसताना पाहून मांडीवरती ताल देत माझी वहिनी सुद्धा मान हलवत असते तर तिच्या कानातल्या ज्या रिंगा आहेत ना ह्या वाजतात. तरी तुम्हाला वाटते की ढगांचे बिजलीचा कडकडाट आहे. रामराया म्हणतात, बाप रे, ज्याच्या बायकोच्या कानातली वस्तू वाजल्यानं जर विजांचा कडकडाट होतोय आणि जो फक्त हसल्यानं जर ढगांचा गडगडाट होतोय, अर्थात याचं सामर्थ्य किती असतं हे ज्या वेळेला कळलं जातं. आता त्या ठिकाणी शिष्टाईसाठी कुणाला पाठवावं हे पहा. युद्ध हे विनाशकारीच असतं, कोणतंही असू दे विनाशकारीच आहे. कोणत्याही कारणासाठी युद्ध. आता हे युद्ध कोणासाठी चाललंय? तर पत्नी रावणाच्या ताब्यातली मिळवून देण्यासाठी. कारण तसं पाहायला गेलं तर छोटा आहे, पण रामराया विचार करतात की बाबा साध्या मतानं जर मानत असेल, पत्नी जर देत असेल तर त्याच्याही कुळातली माणसं वाचतील आणि आपल्याही तुकडीतली माणसं वाचतील. उगाच कशाला रक्ताचा पाठ व्हायचा? त्याच्यामुळे शिष्टाईसाठी कुणाला पाठवू ही शेवटची संधी. रावण जर ऐकला तर ऐकला. आता पुन्हा मीटिंग बसली जाते. शिष्टाईसाठी कुणाला पाठवायचं? तर सगळ्या वानरांचं मत आहे ज्यानं लंका जाळली त्याला पाठवा. आणि सगळीकडे मारुती राय की जय, पवन सुत हनुमान की जय, बजरंग बली की जय हे चालू झालं. त्यावेळेला जांबवंतजी म्हटले, गप्पा बसा. सगळे माकडं म्हटली, हे म्हातारण नाही तिथं जर काय ज्याच्याकडे जास्त मेजॉरिटी असती. आता इथं सगळी माकडं म्हणतात की हनुमंताला पाठवा, तरी सुद्धा आता हे म्हातारण मध्ये काहीतरी सांगतंय. ऐका रे काय सांगतंय ते. जांबवंतजी म्हणतात, प्रभू चूक करसाल तुम्ही. का चूक करसाल? का चूक करेल? जर पुन्हा हनुमंतरायाला पाठवलं तर शत्रू पक्षात अशी बातमी पसरेल की ह्यांच्याकडे एकच माकड तर बेज आहे म्हणून सारखं सारखं एकच माकड येतंय, बाकीच्या माकडाच्यात सामर्थ्यच नाही आणि शत्रूचं बळ वाढलं जाईल. का? विचार करूनच की एकच माकड फक्त बलवान आहे म्हणून माकड बदलून पाठवा, एवढंच फक्त. मग जय जयकार, जांबवंत राय की जय. सल्ला पटतो पण कधी कधी महाराज त्याला उशीर लागतो. जांबवंत राय की जय, सगळीकडे जय जयकार झाला. मग आता कुणाला पाठवावा? तर वाली पुत्र अंगदाला पाठवा. आता वाली पुत्र अंगद हातात गदा घेतात, गदा खांद्यावर आपटतात, जय श्रीराम म्हणतात आणि एका उडीत लंकेत उड्डाण करतात. एका उडीमध्ये लंकेत उड्डाण केलं प्रभूनं. अंगदानं लंकेत उड्डाण केलं ना, आता लंकेत माकड आलं पुन्हा म्हणून सगळे सैरा वैरा पळू लागले. लहरा द्या, लहरा. लंकेत आता सगळे सैरा वैरा पळू लागले. का? आता लंकेत माकड आलेला आहे. आता माकड आलं असं ज्या वेळेला लंकेत कळालं, प्रत्येकाच्या घरामध्ये चर्चा. का? पेटवणारा आलं, पळा. आता बापरे, सोन्याची तर लंका जळाली. काबाड कष्टानं पुन्हा इटा मातीची बांधली घरं. आता पुन्हा हे माकड येणार, पुन्हा पेटवणार. सीता गप दिली असती रावणानं तर आमचा तरी प्रपंच वाचला असता. बाबा आता पुन्हा माकड आले रे, पळा. प्रत्येकाची दारं बंद झाली. ते अंगदजीला काही समजेना की बाबा काय प्रकार आहे. मला पाहून सगळ्यांची दारं बंद होतात आणि काही काही राक्षस आडवी येत होती. आडवी आलेली राक्षस बघायची, काही बेशुद्ध होऊन पडायची. का? वानराचं जर स्वरूप पाहिलेलं होतं. यानं जर पुन्हा केस ताटली आणि पुन्हा जर आपल्या अंगाला खरडली तर झाला विषयच संपला. म्हणून प्रभू आगे जाओ, सरळ जा. ते तिकडं रावणाचं आहे, तिकडं रावण आहे बरं का, सरळ जा. सगळे सांगू लागले. पुन्हा काही राक्षस आडवी झाले. तत्पप राक्षसांचं झालं. प्रभू, काल जी तुमची शिफ्टी पेटवली ना, माझ्या घरचं राखेल आलं नव्हतं बरं का तवा.
म्हणून माझ्या घरचा काही वाटा नव्हता, माझ्या घरचे कपडे नव्हते, माझ्या घरातनं तेल नव्हतं, माझ्या घरातनं काही नव्हतं. सरळ सरळ जा, सरळ जा, तुमचं माझ्याशी वैर नाही. अंगदजीला समजना की प्रकार काय. हा लक्षात आलं. मारुतीरायानं लंका जाळली त्यावेळेपासून हे सगळे हादरलेले दिसतात आणि आता सरळ थेट आलेले आहेत. कशा पद्धतीनं रावणाची भरलेली सभा आहे, या रावणाच्या भरलेल्या सभेमध्ये अंगदजी प्रवेश करतात. कसे? तुलसीदासजी म्हणतात की हत्तीच्या कळपामध्ये अचानक वाघ यावा, हत्तीच्या कळपामध्ये अचानक सिंह यावा आणि गर्जना करावा. अशा पद्धतीनं चाललेल्या सभेमध्ये अंगदजी प्रवेश करतात. जय श्रीराम म्हणतात आणि त्यावेळेला राम नामाचा जयघोष कुणी केला? आलं रे बाबा, परत माकड आलं म्हणून सगळ्यांचे सिंहासन परत डोलली जातात. पण विचार केला जातो त्या दिवशी त्याची शेपटी पेटवली होती, याची शेपटी शाबूत आहे, हे माकड नक्की तेच नाही. रावण म्हणतो ए बंदर. बंदर शब्द ऐकल्यानंतर अंगद म्हणतोय अरे शेपटावरनं ओळखलंस मला की बंदर आहे म्हणून मी माकड आहे, पण मी तुला ओळखलं नाही. 10 तोंडाचा तू कोण आहेस? दशकंदर. मी जर बंदर आहे तर तू कोण दशकंदर आहेस का? शेपटावरनं माकड आहे चिन्ह कळलं जातं, पण 10 तोंडाचा माणूस कधी मी बघितलेला नाही. मला म्हणतोस बंदर, तू कोण आहेस ते पहिलं मला सांग दशकंदर. रावण म्हणतो मी कैलास पर्वत हलवलेला आहे, तुला माहितीये का मी कोण आहे? कोण आहे? मी वाली पुत्र अंगद आहे. वाली जसं नाव ऐकलं, हा तोच वाली ज्याच्या बापानं तुला बगलेत दाबला होता. एकदा नाही तर 3 वेळा पृथ्वीची परिक्रमा केली होती. एवढंच नाही, आठव तुझं खेळणं म्हणून 10 तोंडाचं ज्याच्या पाळण्याला बांधलं होतं ना, त्या पाळण्यात मी होतो. त्या पाळण्याला बापानं माझ्या तुला बांधलेलं होतं आणि त्या पाळण्यामध्ये तुझ्या तोंडात जी लघुशंका केलेली होती ना, ती लघुशंका या अंगदाने केली होती. तुझ्या गालावर अजून लाथेचा वन मला दिसतोय, ती गालावर मारलेली लाथ या अंगदाची आहे. साधं समजू नकोस मला, त्याच वालीचा मी पुत्र आहे ज्या वालीनं तुला बगलेत दाबला होता. वाली नाव ऐकल्यानंतर रावण हादरला. कुठं आहेत रे पप्पा? ते म्हणे पप्पा कुठं आहेत ही विचारायला पप्पा जवळ आता तुलाच जायचं आहे 15 मिनिटात. ते म्हणे म्हणजे श्रीरामाच्या हातनं त्याचा उद्धार झाला. रावण म्हणतोय लहानपणीच का मेला नाहीस नालायक का? ज्यानं तुझ्या बापाला मारलं त्याच्या तुकडीत नाहीस तू. ते भाषण तू नंतर दे, पहिली गोष्ट सांग. शिष्टाई घेऊन आलेला या ठिकाणी एक गोष्ट माझ्या प्रभूनं मला सांगितलेली आहे. कोणती? शिष्टाईसाठी जायचं आहे, रावणाला सावध करायचं आहे. रावणा मला एक कळत नाही, तू आहेस तरी कोण? 3 रावण मी ऐकलेले आहेत. कोणते 3 रावण? एक रावण माझ्या बापानं बगलेत दाबलेला. दुसरा रावण कोणता? ज्यानं एक महिला चोरून आणलेला आहे, हे हीन कर्म करणारा रावण. आणि तिसरा रावण सहस्त्र अर्जुनानं मच्छराप्रमाणे त्याला सुद्धा असा चिरडला होता. यातला कोणता रावण आहेस तू? तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असतं तर तू चोरून आणली नसतीस एखाद्याची पत्नी. कोणता रावण आहेस तू? शूर रावण आहेस, आधमी रावण आहेस, पापी रावण आहेस का नेमका कोणता रावण आहेस तू? शिष्टाई घेऊन आलेला आहे रावणा. सीता मातेला सोडतोस की नाही ते सांग. शरण रामाला जातोस की नाही ते सांग. शरण जायचं म्हणजे काय करायचं? शरण जायचं म्हणजे माथ्यावरती वाळलं गवत घ्यायचं, तोंडामध्ये तृणाच्या काड्या घ्यायच्या, हात जोडायचे, माता सीतेला अलंकार सौभाग्य परिधान करण्यासाठी सांगायचं. सन्मानानं सीता मातेला घेऊन तोंडात वाळलं गवत घेऊन, डोक्यावरही वाळलं गवत घेऊन प्रभूच्या समोर जायचं. असं ज्या वेळेला ऐकलं रावण चौताळला. अजिबात नाही, युद्ध करणार आहे म्हणून सांग. असं ठीक आहे म्हणे. मारुतीराया अंगदजी काय करतात त्या ठिकाणी? तर अंगदजी आपला पाय त्या ठिकाणी एका जागी सज्ज करतात आणि पायावरती थाप देतात आणि म्हणतात की तुला फक्त एका माकडाचं सामर्थ्य दाखवतो रावणा. युद्ध करण्याच्या आधी ह्या माकडाचं सामर्थ्य दाखवतो, मग विचार कर युद्ध करायचं का नाही. काय सामर्थ्य आहे? तुझ्या या सभेतल्या सगळ्यांना फक्त माझा यत किंचित पाय हलवायला सांग, फक्त पाय हलवायला सांग माझा. तर यात काय ना मला उठा रे. एक एक जण येतोय आणि त्याचा पाय धरतोय तर किंचितही पाय अंगदाचा हलायला तयार नाही. सगळ्यांची शक्ती लागली. महाराज, ज्यानं 17 वेळेला इंद्र बांधून आणलेला होता, तो मेघनाथ इंद्रजीत ज्याला म्हटलेला आहे, तोही आला. त्यानंही अंगदाचा पाय उचलण्याचा प्रयत्न केला, पण अंगदाचा पाय यत्किंचितही हल्ला नाही. पुन्हा रावण आला. रावण सुद्धा आता अंगदाचा पाय धरण्यासाठी म्हणून झुकणार आहे. रावणासारख्याच्याने हल्ला गेला नाही. त्यावेळेला रावणाचा मस्तकावरचा मुकुट उडवला गेला आणि तो मस्तकावरचा मुकुट श्री रामाच्या दिशेने येऊन पडला त्या ठिकाणी. प्रभू, ही काय भानगड आहे? सुग्रीवानं विचारले. मुकुट पाहिला. हा मुकुट माझ्या दादाचा आहे आणि तोच मुकुट विभीषणाच्या माथ्यावरती चढवला.
आणि सगळ्या माकडांची चर्चा. आता तर लंकेतनं मटेरियल यायला चालू झाले. आता थोड्या वेळानं ही मडी लंकेत जाणार आहे. हनुमंतरायानं जाळल्याचं काम केलं. आता अंगदजीनं तिकडचं मटेरियल इकडं पोहोचवण्याचं काम करतात. वा रे वा वानर म्हणे, ही माझी ताकद आहे म्हणे रावणा. आणि विचार कर, पुन्हा एकदा सांगतोय, सीता तू श्रीरामचंद्रांना सोपवणार आहेस का? नाही म्हणतो रावण. युद्ध करणार आहे म्हणून सांग. असं ठीक आहे. शिष्टाईचा समाचार घेऊन गेलेले पुन्हा अंगदजी येतात. रामाला सांगतात की प्रभू आता युद्धच त्याला करायचं. आता युद्ध करायचं आहे ना, चला तर मग आता युद्ध करूया म्हणे. आता युद्ध करण्यासाठी आता तुकड्या सज्ज झाल्या. आता लगेचच आवरायचं आहे. आता युद्ध करूया थोडं. आता युद्ध करण्यासाठी रावणाच्या तुकडी सज्ज झालेल्या. इकडनं रामाची तुकडी सज्ज झाली. रामाच्या तुकडीतले रामचंद्र की जय म्हणतात, रावणाच्या तुकडीतले रावण महाराज की जय म्हणतात. इकडनं जय घोष कुंभकर्ण की जय, इकडनं जय घोष हनुमंतराय की जय, इकडनं जय घोष सुग्रीव की जय, इकडनं जय घोष अतिकाय की जय, इकडनं जय घोष अंगद की जय, इकडनं जय घोष अहिरावण की जय, इकडनं जय घोष महिरावण की जय. प्रत्येकाचा जय जयकार चालू झाला आपापल्या सेनापतींचा. दोन्ही तुकड्या एकाच ठिकाणी पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी एकत्रित आला, पहिल्या दिवशी घमासाम युद्ध झालं. घमासाम झालेलं युद्ध सूर्यास्ताला थांबलं गेलं आणि मग मढी मोजली गेली की कुणाची किती मेली. तर रावणाचं सैन्य पहिल्याच दिवशी निम्म मेलं गेलं होतं, निम्म वारलं गेलं होतं. त्या दिवशी रावण हादरला, म्हटला बापरे, आता भावाला उठवण्याचं काम. आता लगेच उठतय ते आणि मरतय पण लगेच. आता भावाला माझ्या उठवावं लागणार आहे. जा रे कुंभकर्णाला उठवा. आता कुंभकर्णाला जागे करण्यासाठी सगळेजण गेलेले आहेत. कोणी भाले घेऊन गेले, कोणी लक्ष्मी बॉम्ब घेऊन गेले, कोणी सुतळी बॉम्ब घेऊन गेले, कानाजवळ त्याच्या बॉम्ब वाजवले, कोणी नगारे घेऊन गेले, कोणी हत्ती घेऊन गेले. हत्ती त्याच्या अंगावरून नाचू लागले तरी हालायला तयार नाही महाराज. ते हालायला तयार नाही. पण जास्त ज्याचं शरीर आहे ना, हा थोडा कुठंतरी त्याचा शरीरातली जी शक्ती आहे ना ती कुठंतरी एका ठिकाणी दडलेली असते. ह्याच्या शरीरातली शक्ती जी होती ती खाण्याद्वारे होती. याला जास्त खायला लागत होतं. अतिबली जो असतो ना तो कदाचित मूर्ख सुद्धा असण्याची शक्यता असते बरं का. म्हणून आता समजलं कशाच्याने मानत नाही म्हणे मांसाहार शिजवून आणा. आणि मांसाहार शिजवून आणलेला आहे ना, हा मांसाहार आणलेला शिजवून त्याच्या नाकापाशी सर्व पदार्थ ठेवले. त्याच्या सुवासानं जागं झालं. किती विषयासक्त असेल हे. कुंभकर्ण त्या मांसाहाराच्या सुवासानं जागं झालं. मांसाहाराच्या सुवासानं आता फक्त एकाच दिवसाकरता जागं व्हायचं बरं का. हे 6 महिने झोपायचं आणि 1 दिवस फक्त जागायचं. आता अवेळी झोप याची मोड केलेली आहे. कशा करता तर म्हणे रावणानं उठवायला लावलं, त्यालाच विचारा कशा करता. रावणाला विचारण्यासाठी गेला, काय काम आहे. अवेळी माझी झोप मोड केली. ब्रह्मदेवानं झोपेतलं वरदान मला दिलेलं आहे, त्या वरदानाची मला पूर्तता करू दे. झोपेचं सुख कोणालाही प्राप्त होत नाही, ते माझ्यासारख्याला प्राप्त झाले. महाराज काय झोपेत सुख असेल महाराज. कथा कीर्तनात सुद्धा ती येते. काय सुख असेल झोपेत. बलात्कारी जरी आणला कथीसी निद्रा घे त्याची डोलावया. त्यामुळे म्हणतोय की झोपेत मला अति सुख वाटते. ह्या सुखातनं मला का जाग केलंस तू. तर सर्व प्रकार ज्या वेळेला घडला सांगितला जातो त्यावेळेला सावध करतो कुंभकर्ण सुद्धा की जगदंबा आहे आणि हिचा अपमान केलेला आहेस, तुझं कदापि भलं होणार नाही. बिभीषण कुठं आहे तर बिभीषण मिळाला म्हणे त्या पार्टीला. आता एका भावानं साथ सोडली तर एका भावानं तरी भावाला साथ द्यावी हे रामायण सांगतंय. म्हणून कुंभकर्ण म्हणतोय की दादा जरी एक भाऊ त्या पार्टीला गेलेला असला तरी सुद्धा आता धर्माच्या न्यायानं मी तुझा स्वीकार करतो. काय करायचंय तर त्याच्या संग युद्ध करायचं. ठीक आहे, युद्धाला जातो. आणि युद्धाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा रावणाचा बंधू कुंभकर्ण, त्याचा अतिकाय असणारा तो विशाल शरीरधारी देह, माकडांना उचलायचा, काही चावायचा, काही निम्मे कुरतडायचा, काही टाकायचा, काही गोळा करायचा, काही समुद्रात फेकायचा. कोण आहे हा. बिभीषण म्हणतात हा माझा बंधू आहे. ब्रह्मदेवाचं याला वरदान आहे. कदाचित याची झोप अवेळी जागी झाली. ही याच्या झोपेची वेळ नाहीये, ही उठण्याची वेळ नाही. याच्या कदाचित रावणानं याला अवेळी जाग केलेलं आहे. प्रभू अति पराक्रमी आहे, अति बलवान आहे. शरीर जर याचं फक्त 18 पद्म माकडांवरती पडलं तर सर्वांचा चुरा होईल. म्हणून काहीतरी करा प्रभू. प्रभूनं अग्निबाण अनुसंधान केला. 5 अग्निबाण अनुसंधान केले. 2 पायाला, 2 हातांना भेदण्यासाठी, 1 मस्तकासाठी 5 अग्निबाण सोडले. 2 अग्निबाणांनी कुंभकर्णाचे दोन्ही हात छाटले. मांडीत 2 बाण घुसले आणि 1 बाणानं शिर उडवलं. हे 5ही भाग समुद्रात येऊन पडले. कुंभकर्णाचा नाश झाला. आता मेघनाथाला पाठवलं गेलं.
मेघनाथ आले. मेघनाथ ज्या वेळेला आले, मेघनाथाचं लक्ष्मणाचं युद्ध चालू झालं. त्यावेळेला मेघनाथानं शक्तिबाणाचा उपयोग केला. शक्तिबाण लक्ष्मणाच्या दिशेनं सोडला. लक्ष्मणाला जशी शक्ती लागली, लक्ष्मण हा खाली पडला. युद्ध विराम झाल्यानंतर रामराया प्रश्न करतात की लक्ष्मण कुठे आहे? हनुमंतरायजी सांगतात की प्रभू आत्ताच युद्ध विराम झालेला आहे. कदाचित येत असतील. नाही, युद्धाच्या आधी येत होता. माझा भाऊ बलशाली आहे. नक्कीच काय झालेलं आहे? त्या ठिकाणी सेनेमध्ये शोधलं गेलं तर लक्ष्मण मूर्छा येऊन पडलेले. थोडासा बाण लक्ष्मणाच्या छातीत घुसलेला. तो देह आणला आणि रामरायांपुढे ठेवला. त्यावेळेला रामरायाच्या नेत्रात अश्रू आले की बाबा लक्ष्मणा, अरे उठ. कदाचित 14 वर्ष झोप घेतली नाहीस म्हणून राजा झोप घेतोस का रे? उठ, मला तू हवा आहेस. मी माझ्या बायकोला घेऊन अयोध्येमध्ये फक्त जाऊ शकत नाही. काय म्हणेल मला सुमित्रा, काय म्हणेल मला माता कौशल्या की रामा कशा करता लक्ष्मणाला नेले होतस? कशा करता? या लक्ष्मणाला युद्धात मारण्याकरता. तू मात्र पत्नीला घेऊन आलास, पण माझा लक्ष्मण युद्धाच्या ठिकाणी रणांगणावर मरण पावला. मला हा कलंक माथ्यावरती घ्यायचा नाही म्हणून राजा, हे माझ्या बंधू, हे माझ्या भावा, जागा हो म्हणून अनेक प्रकारे विनवणी करतात. उठ म्हणतात तरी सुद्धा उठण्यासाठी तयार नाही. बिभीषणजी पाहतात तर बिभीषणजी म्हणतात प्रभू मूर्छा लागलेली आहे. नक्कीच बिभीषणानं शक्तिबाणाचा उपयोग केलेला आहे आणि हा शक्तिबाण लागलेला आहे. काय केलं जाईल तर लंकेमध्ये जा. त्या ठिकाणी सुषेण नावाचा वैद्य आहे आणि हा सुषेण नावाचा वैद्य लंकेमध्ये हाच सांगू शकेल की आता काय केलं पाहिजे ते. पण लवकर जा प्रभू. आता लवकर कोण जाऊ शकतं? पुन्हा मारुतीरायाला पाठवलं. बिभीषणानं सांगितलं की बाबा वैद्यराजाचं घर असं आहे. ते वैद्यराजाचे चिन्ह सांगितली. त्या वैद्याचं नाव आहे सुषेण. हा लंकेतला राजवैद्य आहे आणि सुषेण त्यावेळेला रात्री झोपलेला असतो. दार वाजवायचा विचार करतात मारुतीराय. जर ह्याचं दार वाजवलं आणि ह्यानं प्रश्न केला कुठून आले, मी जर सांगितलं रामाच्या पार्टीतनं आलो तर ते दार बंद करेल. का? विरुद्ध पार्टीसाठी मी काही मतदान करणार नाही, माझा याच्यामध्ये काही सहयोग नाही, हे भाषण देत बसेल म्हणून याला गुपचूप आणायचा. मग ज्या बाजेवरती झोपलं होतं असं ठरवलं की बाज उचलून न्यावी. पण परत लक्षात आलं नुसता डॉक्टर नेऊन उपयोग नाही. का? तिथं गेल्यानंतर जर हे म्हणालं की इंजेक्शन घरात विसरलं, गोळ्या घरात विसरल्या, इथं सलाईन राहिलं तर काय करावं? म्हणून मेडिकल सहित, दवाखान्या सहित न्यावा. म्हणून ग्रहसमेत लाय उतरवता, घरासकटच उचलला तळ हातावर. असा अलगत आणला महाराज. झोपलेलं होतं ते. झोप त्याची जरा सुद्धा जागी नाही. जसं येऊन ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर दार जसं मारुतीरायानं फक्त असं केलं, दार ज्या वेळेला तुटलं खडबडून जाग झालं. काय प्रकार आहे? बाहेर येऊन बघतोय तर माकडांची फौज पुढं. बिभीषणजी म्हणतात की लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि याच्यासाठी काय औषध आहे हे आम्हाला सांगावं. सुषेण वैद्य त्या ठिकाणी येतात. बिभीषणाची नाडी तपासतात तर सांगतात की अजून सुद्धा देहात प्राण आहे बरं का रामा. तुझा बंधू अजून सुद्धा मृत झालेला नाही, प्राण आहे. शक्तीचा उपयोग सकाळी सूर्योदयापर्यंत कदाचित होणार नाही. ज्या वेळेला ह्या रक्तावरती सूर्याची किरण पडतील त्यावेळेला कदाचित शक्तीचा उपयोग होईल आणि हा सूर्याचं किरण पडल्यानंतर शक्तिबाणाचं ज्यामध्ये विष आहे हे विष याच्या रक्तामध्ये पसरण्याची शक्यता आहे. याच्याच आधी रक्ताला एक औषधी लागण्याची शक्यता आहे. पण ती औषधी सुद्धा जर सूर्योदयाला गेला आणायला तर ती औषधी सुद्धा मृत होते. त्या औषधीचं नाव काय आहे तर ती संजीवनी आहे. कुठं असते ही तर ती द्रोणागिरी पर्वतावरती आहे. ती रात्रीची चमकते. आता पुन्हा मारुतीरायानं उड्डाण भरलेलं आहे, द्रोणागिरीवरती गेलेलं आहे. चमकणारी ती संजीवनी ही तशी पाहिली. तसा पुन्हा प्रश्न पडला की पुन्हा जर डॉक्टर म्हटला की औषध चुकीचं आणलं, पुन्हा हेलपाटा नको म्हणून पुन्हा आता मेडिकलच उचललं. डायरेक्ट द्रोणागिरी पर्वतच. जे घ्यायचं ते वैद्याला घेऊ दे. अख्खाच्या अख्खा द्रोणागिरी पर्वत तळ हातावरती धरलेला. द्रोणागिरी पर्वत उड्डाण कर ज्या वेळेला घेऊन येत होते. इथं प्रसंग आहे. माझ्या भावावरती कुणीतरी संकट घेऊन चाललंय हे नंदीग्रामातनं भरतानं पाहिलं. भरतानं बाण सज्ज केला, हनुमंताच्या दिशेनं सोडला तर तो बाण हनुमंताच्या मांडीला येऊन लागला. म्हणून आजही तेल जे नेलं जातं ना हनुमंतरायांच्या मांडीला लावण्यासाठी ही जखम झालेली आहे. आणि आपला भाव आहे की भरतजीनं मारलेला तो बाण हनुमंतरायजींच्या मांडीमध्ये रुतला गेला. त्यामुळे झालेली जखम ही तेलानं बरी होते. म्हणून भाव समर्पित केलेला आहे आपण की शनिवारच्या दिवशी आपण मारुतीरायाला तेल घेऊन जातो. मारुतीराय त्या ठिकाणी खाली पडलेला आहे. द्रोणागिरी पर्वत एका बाजूला झाला. काय प्रकार आहे हा? सर्व प्रकार त्या ठिकाणी सांगितला जातो की तुमचा बंधू लक्ष्मण याला शक्ती लागलेली आहे आणि त्या शक्तीच्या उपयोगासाठी ही संजीवनी मी त्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे.
ठीक आहे म्हणे. त्या ठिकाणी आता तिघ्या जणी आहेत बरं का, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती, तिघी जणी आहेत. आणि या तिघी जणींचा चेहरा सुद्धा खाली पडलेला दिसत नाही, पण तिघी ज्या आया आहेत ना, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी, ह्या मात्र रडताना हनुमंतरायांना दिसतात. आणि इथं प्रश्न पडतो की या रडणाऱ्या कोण आहेत, तर ह्या रडणाऱ्या म्हणे माता आहेत. आणि ह्या शांत आहेत त्या कोण आहेत, तर त्या म्हणे सुना आहेत. मग याच्यातली जी सगळ्यात शांत दिसते ती कोण आहे, तर ती लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. उर्मिलेच्या जवळ मारुतीराय जातात आणि म्हणतात की अहो, तुमच्या पतीवरती तिथं संकट आलेलं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती जो भाव दिसत नाही, मला माता रडतात, पण तुमच्या पतीला शक्ती लागलेली आहे, तुमच्या नेत्रातनं पाणी येत नाही, तुमचा आणि त्याचा संबंध काय आहे? त्यावेळेला उर्मिला म्हणते की त्याचा आणि माझा जो संबंध आहे तो या जगामध्ये कुणाचाच नसेल, मी त्याची धर्मपत्नी आहे. मग तुम्हाला वाईट वाटत नाही की तुमच्या नवऱ्याला शक्ती लागलेल्या नाही वाईट वाटत का? मला एक गोष्ट सांग, त्या ठिकाणी प्रकार काय चालू आहे? प्रकार असा चालू आहे की रामाच्या मांडीवरती लक्ष्मणाचा मस्तक आहे. रडतय कोण, तर रडतय म्हणे राम. असं माझ्या नवऱ्याचं कवच राम आहे. अर्थात बाण जर लागला जाईल तर तो पहिला कवचाला लागला जाईल आणि कवचाचा भेदन करेल आणि मग आतल्या शरीराला लागला जाईल. माझ्या नवऱ्याचं जर कवच राम असेल तर तू म्हणतोयस राम रडतोय म्हणजे राम शाबूत आहे ना. रामाला जो बाण भेदू शकत नाही, रामाला भेदून मग माझ्या नवऱ्याला भेदावं लागेल का? राम हे माझ्या नवऱ्याचं कवच आहे. अर्थात राम राया रडतात म्हणजे माझ्या नवऱ्याला काही झालं नाही. मी सांगते काय ताकद आहे त्या सूर्याची की तू जोपर्यंत जात नाहीस तोपर्यंत तो उदय होईल. म्हणून तुला जर राहायचं असेल तर 3-4 दिवस तिथं राहा. महाराज काय म्हणून तर म्हटलेलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुला जर 3 दिवस राहायचं असेल तर राहा. मी जोपर्यंत सांगत नाही त्या सूर्याला तोपर्यंत तो सूर्य उदय होत नाही. काय तापत आहे ह्या पतिव्रतेच्या पुढे त्याची जायची? त्याचं आणि माझं नातं हे फक्त सूर्यनारायणला आमच्या वंशातल्याला माहिती आहे. त्याच्या वंशातला एखादा ज्याला शक्ती लागलेला आहे आणि काय त्या सूर्याची ताकद आहे की सूर्य उदयाला जाईल, स्वतःच्याच कुळातला दिवा तो विझवेल नाही. असं होणार कदापि. तू जाईपर्यंत सूर्य उदयच होत नाही. पुन्हा हातावरती तळ हातावरती द्रोणागिरी धरलेला आहे. सर्वांचा नमस्कार घेतलेला आहे. त्या ठिकाणी आशीर्वाद हनुमंतरायांना दिलेला आहे. मातेनं पुन्हा उड्डाण भरलं आणि आता पर्वत घेऊन येताना चिन्ह दिसली. मारुतीराय त्या ठिकाणी आले. संजीवनी विद्या जी आहे संजीवनी, ती संजीवनी त्या ठिकाणी तोडली गेली. त्याचा रस केला गेला. तो रसाचा काढा पाजला, ओठाला लावला गेला आणि त्याच्यानंतर जखमेला लावला गेला आणि संजीवनी ही कार्य करू लागली. लक्ष्मणाची जी योग निद्रा होती, ही योग निद्रेतनं लक्ष्मण थोडे 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 डोळे उघडू लागले. त्यावेळेला अभिनंदन कोणी कोणाचं केलेलं आहे, तर रामानं अभिनंदन हनुमंतरायजींचं केलेलं आहे. का? तू होतास म्हणून माझा बंधू वाचला. राम राया म्हणतात की तुझ्यामुळे माझा भाऊ वाचला, पण हनुमानजी म्हणतात की तसं नाही प्रभू, माझ्याजवळ रामनाम आहे म्हणून सगळं योग्य चालतंय. तर माझ्याजवळ रामनाम नसेल तर काही सुद्धा योग्य चालत नाही. का? मुखामध्ये माझ्या राम आहे म्हणून सगळं जे काय होईल ते सगळं मंगलच आहे प्रभू. राम ज्याचे मुखी राम ज्याचे मुखी राम राम
पापाची होय होय सर्व पापाची होय होय राम नाम ज्याचे राम नाम ज्याचे मुखी राम प्रभू, माझ्यामुळं काही झालं नाही. जे झालंय ते रामाच्या कृपेमुळे झाले. का? माझ्या मुखामध्ये सदैव राम नाम आहे म्हणून काही अमंगल होणार नाही. प्रभू, तुम्ही काळजी करू नका. मूर्छा जागृत झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध झालेलं आहे आणि या युद्धामध्ये रावणाचा शक्तिशाली मुलगा मेघनाथ हा मरण पावला. कुणाच्या हातनं? तर लक्ष्मणाच्या हातनं. आता बंधू कुंभकर्ण मरण पावला, पुत्र मेघनाथ मरण पावला. आता मात्र रावण म्हणतोय माझ्या कुळामध्ये फक्त आता मीच उरलेला आहे. पुन्हा पुन्हा मंदोदरी सावध करते, पुत्र मेलेले आहेत डोळ्यापुढे तरी सुद्धा आता सावध व्हा. नाही म्हणून पुत्राचं मरण जर आता झालेलंच आहे तर आता शरण जाऊन तरी उपयोग काय म्हटला. का? शरण जर मी गेलो आता तर पुत्रांच्या आत्म्याला काय वाटेल की जर आम्हाला मारायचंच होतं ना बापाला शरण जायचं होतं, अधिकार नाही केलं या नाही, आमचा जीव का बरं या बापाने घेतला. म्हणून आता म्हणतोय की आता शरण जाऊन उपयोग नाही मंदोदरी, आता का बरं मी शरण जाऊ. जर कुळा माझ्या या वृत्तीमुळे जर कुळाचा नाशच झालेला आहे, मी या नाशाला जर मीच कारण ठरलेलं आहे तर ठीक आहे म्हणे, मी पुढे जातो. एकतर तो मरेल किंवा मी मरेल. विधिलिखित कधी चुकत नाही बरं का. विद्वत्ता झाडतोय आता. विधिलिखित कधी चुकत नाही. आता पुन्हा दशानंद रावण, आता 20 भुजांचा रावण रथामध्ये सज्ज झालेला आहे. रथामध्ये आता 20 भुजांचा 10 मुखांचा रावण येताना ती प्रतिकृती दिसली जाते. दर्शन पहिलं रामराय घेतात बरं का. त्याचं विभीषणजी विचारतात, प्रभू दर्शन का बरं घेता माझ्या बंधूचं. तर म्हणतात की दर्शन याच्या कारणे घेतो की जगामध्ये आता जर कुणालाही विचारलं की शंकराचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोणता, तर पहिलं नाव जे येतं ते या महाभक्ताचं येतं. म्हणून या महाभक्ताचं मी दर्शन घेतोय. वैर नंतरच आहे. वैराला कोण किंमत देतंय. वैर महाराज काय करायचं आहे, निशिचरांचा नाश करायचा नाही तर मुळात माझा याच्याशी काय वैर आहे. पत्नी चोरलं यानं हे फक्त निमित्त मात्र झालेलं आहे. माझा जन्म कशासाठी आहे, माझा अवतार कशासाठी आहे, तर निशिचरांचा नाश करण्यासाठी, पुन्हा जगतामध्ये सज्जन वृत्ती नांदवण्यासाठी माझा नाश नाही. तर माझं मुळात रावणाशी वैर थोडी आहे. माझं याच्या अंतरातल्या वृत्तीशी वैर आहे. माझं या देहाशी वैर नाही. या देहानं 10 वेळा आपली मुंडकी भगवंताच्या पिंडीवरती वाहिलेली आहेत. एक कमळ कमी पडलं म्हणून स्वतःच शिर कमल जो वाहतो तो किती श्रेष्ठ भक्त असेल. म्हणून मी नमस्कार करतो याला. 10 मुखांचा दशानंद बघितला होता. युद्धाला सुरुवात झाली. आता प्रभूनं 31 बाण अनुसंधान केलेलं आहे. 31 बाण कशानेही मरत नाही बरं का. हा एका मागोमाग एक बाण मात्र ह्याच्याकडे सोडले जातात. पण मस्तक उडवलं जातं, पुन्हा मस्तक निर्माण होतं. मस्तक उडवलं जातं, पुन्हा मस्तक निर्माण होतं. हा काय प्रकार आहे. त्यावेळेला विभीषणजी मध्यस्थी करतात आणि प्रभूच्या कानात सांगतात, प्रभू ज्या वेळेला याला ब्रह्मदेवानं वरदान दिलं त्या वरदानाच्या शेजारी मी सुद्धा होतो आणि ब्रह्मदेवानं याच्या नाभीमध्ये अमृताची कुपी लपवलेली आहे. तुम्ही अग्निबाण अनुसंधान करा. विभीषण सांगतो तुम्ही 31 बाण अनुसंधान करा. 31 बाण कशासाठी. 20 बाण याच्या 20 भुजांसाठी, 10 बाण याच्या 10 शिरांसाठी आणि एक मुख्य बाण जो आहे तो मुख्य बाण अग्निबाण अनुसंधान करा. आणि त्या अग्निबाणानं पहिला याच्या नाभीतला अमृताचा कुंभ सुकून टाका, तरच हा मरण पावेल. याचा अमृत नाभीतलं नष्ट झाल्याशिवाय हा मरण पावत नाही. म्हणून 31 बाण अनुसंधान केले प्रभूनं आणि 31 बाण रावणाच्या दिशेनं सोडले. पहिला बाण थेट नाभीत स्थानी घुसला. नाभीत त्या अग्निबाणानं, त्या अग्नीनं अमृत पूर्ण सुकून टाकलं. त्याच्यानंतर राहिलेल्या 30 बाणांनी पराक्रम दाखवला. 20 भुजा उडल्या आणि 10 शिर उडली.
आणि आता हा रावण धाय मोकळ्या अवस्थेमध्ये राम 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 करत खाली पडला, धारातीर्थी पडला रावण. कोणता रावण? चलत दशानन कापतावनी. हा चालू लागला ज्या वेळेला त्यावेळेला पृथ्वी कापत होती, आणि हा सुद्धा निश्चित अवस्थेमध्ये त्याचा देह पडला जातो. हा मृत व्हायच्या आधी लक्ष्मणा ह्याच्याकडे काही नीतीच्या गोष्टी शिकून ये, आणि नीतीच्या गोष्टी शिकवण्यासाठी रावणाकडे लक्ष्मणाला पाठवलं जातं. तर लक्ष्मण म्हणतोय माझ्या दादानं पाठवलेला आहे, तुमचा प्राण जायच्या आतमध्ये मला काहीतरी नीती सांगा. लक्ष्मणाला रावण परत पाठवतो, जा मी तुला नीती सांगू शकत नाही. ती येतोय रामाकडं. लक्ष्मण म्हणतोय दादा, अहो ते मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेले, आता जाणार आहे काहीच वेळामध्ये, पण त्याचा अभिमान बघा किती, मला नीती सांगणार नाही म्हणतोय. राम म्हणतोय नक्कीच तुझ्याच्यानं काहीतरी चुकलंय, मला सांग. ज्या वेळेला नीती ऐकण्यासाठी गेला त्यावेळेला उभा कुठं होता? तर म्हणजे त्याच्या मस्तकापाशी उभा होतो. एक गोष्ट लक्षात ठेव लक्ष्मणा, नीती कुणाकडनंही प्राप्त घेतली जाते तर त्याचं चरित्र बघायचं नसतं. जो नीती देणारा आहे तो नीती देणारा गुरु समान असला पाहिजे. गुरु स्थान कुठं असतं? तर चरणाजवळ असतं. का? तुला शिकायला जायचं आहे, आणि शिकणारा कधी डोक्यापाशी बसत नसतो, शिकणारा नेहमी पायापाशी असतो. म्हणून रावणाच्या पायापाशी उभा राहा, तो तुला नीती सांगेल. लक्ष्मण आलेले आहेत आणि पायापाशी उभा राहिले, प्रभू मला आता नीती सांगा. रावण काय म्हणतोय हे फक्त 5 मिनिटात आपण अभ्यासूया. काय म्हणतोय माहितीये का रावण? काय म्हणतोय? रावण म्हणतोय की जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक पापी नसतो, तसं माझ्या बाबतीत झालं. म्हणजे प्रभू नीती ऐकायची आहे ना, ऐक म्हणे नीती. मला 5 चांगल्या गोष्टी करायच्या होत्या. कोणत्या 5 चांगल्या गोष्टी? पहिली माझी गोष्ट होती, पहिलं माझं स्वप्न होतं मला स्वर्गाला शिडी बांधायची होती. माझं दुसरं स्वप्न होतं मला खारा समुद्र गोड करायचा होता. माझं तिसरं स्वप्न होतं जळणाऱ्या वस्तूतून धूर निघू द्यायचा नव्हता. माझं चौथं स्वप्न होतं सोन्याला सुगंध द्यायचा होता. आणि माझं 5वं स्वप्न होतं की माय बापाच्या आधी मुलाला मरू द्यायचं नव्हतं. किती चांगली स्वप्न रावणाची होती बरं ही. स्वर्गाला जर आज शिडी असती तर मला असं वाटतं की स्वर्गाला शिडी बांधली नाही ते बरं केलं त्यानं. का? नाहीतर स्वर्गाला जर शिडी बांधली असती तर गुटसुट तुम्ही स्वर्गाला जाऊन सुख भोगून आले असते खाली. आज जर रावणाची स्वर्गाला शिडी असती तर नाही त्यानं शिडी बांधली स्वर्गाला. का? दुःखच नाहीसं झालं असतं, सुखच सुख प्राप्त झालं असतं. त्यानं जर केलं असतं तर जगामध्ये दुःख राहिलं नसतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यानं जर सोन्याला सुगंध दिला असता तर ह्या पृथ्वीला हिरण्य गर्भनी म्हटलेला आहे. अर्थात जिच्या गर्भामध्ये हिरण्य म्हणजे सोनं आहे, हिरण्य गर्भ आहे पृथ्वीला म्हटलेला आहे. म्हणजे जिच्या गर्भात सगळ्यात जास्त सोनं आहे. हे सोनं चालता चालता माणसाला कळालं असतं की अरे इथं खंड पाहिजे, इथं सोनं आहे. का? त्या सोन्याला जर सुगंध प्राप्त झाला असता तर गरिबी नावाचा प्रकारच समाजामध्ये राहिला नसता. रावणाचं ते स्वप्न पूर्ण झालं असतं. तर जळणाऱ्या वस्तूतून रावण म्हणतोय धूर निघू द्यायचा नव्हता. का? कारण त्यांना माता माऊल्यांचं दुःख जाणलं होतं की चूल फुकत असताना त्यांना किती त्रास होतोय ते. आज तरी तुम्हाला गॅस आला, पण रामायणातली घटना आहे. रावण म्हणतोय जळणाऱ्या वस्तूतून धूर निघू द्यायचा नव्हता. का? कारण माता माऊल्यांचे डोळे त्या धुरामुळे त्रासदायक होतात. नंतर रावण म्हणतोय मला खारा समुद्र गोड करायचा होता. आज पृथ्वीवरती 71% पाणी आहे, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही. काय करायची ती श्रीमंती त्या समुद्राची? जो एक घोट पाणी देऊ शकत नाही, पिण्यायोग्य जो पाणी देऊ शकत नाही, त्याला रत्नाकर म्हटलेलं आहे. काय करायची म्हणे रावण त्याची श्रीमंती? मला तो समुद्र गोड करायचा आहे. हे चांगलं स्वप्न रावणाचं होतं. आई वडिलाच्या आधी रावण म्हणतोय मला मुलाला मरू द्यायचं नव्हतं. कारण का? कारण एखाद्या वेळेला जर बापानं मुलाला खांदा दिला तर त्या बापाला जे दुःख होतं हे दुःख मी जाणून आहे. म्हणून मला आई वडिलाच्या आधी मुलाला मरू द्यायचं नव्हतं. किती चांगली कामं होती बरं रावणाची. लक्ष्मण म्हणतोय प्रभू मग तुम्ही कामं का केली नाही? त्यावेळेला रावण म्हणतोय हेच माझं चुकलं, तू नीती ऐक. ही रावणाची नीती आहे. काय? की चांगली कामं करायला रावणानं उशीर लावला. हे सगळं माझ्या ताब्यात होतं. 33 कोटी देव माझ्या ताब्यात आहेत. सगळं सगळं माझ्या ताब्यात. ब्रह्मदेव माझ्या घरी पंचांग वाकण्यासाठी येतोय, रुद्र माझ्या घरी नाचण्यासाठी आहे, वारा माझ्या घरी झाडण्यासाठी होता, अग्निदेव माझ्या घरी दिवे झाडण्यासाठी होते. सटवी करी बाळंतपण, जी सटवी सगळ्यांचं भविष्य लिहिते ती माझ्या नगरामध्ये बाळंतपण करायला होती. गाढव बळी गजानन, जो विघ्नांचा नाश करणारा गजानन आहे तो गाढव राखण्यासाठी माझ्या नगरात होता. एवढी सत्ता ज्याची होती त्याला हे करणं अवघड होतं का? पण मी ह्या गोष्टी उद्यावर ढकलल्या की मला माहिती होतं का माझं आयुष्य फार आहे, माझं आयुष्य फार आहे हे मला कळालं. कारण माझ्या बिंबीतलं अमृत अजून कोणालाही माहिती नाही. हे ज्या वेळेला मला कळालेलं आहे त्या वेळेला रावण म्हणतोय की ह्या गोष्टी मी उद्या करतो. उद्याची गोष्ट त्यांना परवावर ढकलली, परवाची गोष्ट त्यांना दुसऱ्या दिवसावर ढकवली. रावण म्हणतोय चांगल्या गोष्टी मी लांबवल्या,
पण एक वाईट गोष्ट माझ्या बहिणीनं माझ्या कानात सांगितली की जा सीता रूपवान आहे तिचं हरण करून घेऊन ये. आणि ही गोष्ट विलंब न लावता केली. रावणाची नीती काय आहे? चांगल्या गोष्टीला कधीही वेळ लावू नये. चांगल्या गोष्टींना जो लांबवतो आणि वाईट गोष्टी लगेच आत्मसात करतो त्याचं नाव रावण आहे. ही नीती रावणानं सुंदर अशी लक्ष्मणाला सांगितलेलं आहे. आणि आता रावण गतप्राण झालेले आहेत. रावण दहनासाठी बाळाचा पटकन रावण दहन करायचं आहे आपल्याला. आता आहे त्या ठिकाणी सर्वांनी करायचं. अरे रावणा राज्य गंभीर केले. अरे रावणा राज्य गंभीर केले. शिते सारखे रत्न चोरून नेले. शिते सारखे रत्न तुला पचेना. 14 चौकड्या राज्य तुला मिळेना. अरे रावणा रावणा अरे रावणा राज्य गंभीर केले. शिते सारखे रत्न चोरून नेले. रावणा रावणा अरे रावणा राज्य गंभीर केले. शिते सारखे रत्न चोरून नेले. 14 चौकड्या लंकापती त्याची काय झाली गती. कळे ना कळे ना कळे. अरे रावणा 14 चौकड्या लंकापती रावण दहन करून त्याची काय झाली गती. कळे ना कळे ना कळे. या देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा. कोण दिवस येईल कैसा. कोण दिवस येईल कैसा. 14 चौकड्या लंकापती त्याची काय झाली गती. त्याची काय झाली गती. कोण दिवस येईल कैसा. कोण दिवस येईल कैसा. कोण दिवस येईल कैसा. रावणाची प्राणज्योत मालवली.
मंदोदरीचा या ठिकाणी शोक आहे. मंदोदरी म्हणते, मालक, सप्तकोटी तुमची घर सोन्याची मालक, त्यातलं गुंजभर तरी घेऊन जा महाराज. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढी संपत्ती रावणानं जतन केली पण गुंजभर सुद्धा नेता आलं नाही. मंदोदरीचा विलाप आहे. बांगड्या बडवताना मंदोदरी रडते, मालक, की एवढा मोठा समुदाय असताना बिभीषणाशिवाय माझ्याशिवाय कोणी सुद्धा मड्यावर रडायला तुमच्या उरलेलं नाही. म्हणून माणसानं सत्तेचा, श्रीमंतीचा जास्त आवाज करू नये, जास्त माच करू नये. महाराज, सत्ता संपत्ती काही क्षण तुमची साथ देते. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही मृत्यूशय्येवर शय्येवर प्राप्त होतात त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी हे सगळं व्यर्थ आहे. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, टाकूनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे सर्व. सुखाचे सांगाती कोणी कामा नये, अंती चोखा म्हणे फजित खोर. माझे माझे म्हणे घर, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. तेव्हा कळून येईल तुम्हाला. थोडा आवाज द्या. रावणासारखा सुद्धा महाराज गतप्राण होऊ शकतो. ज्याला मरण आपलं कधी आहे हे माहिती नाही, त्याला सुद्धा मरण केव्हा येईल हे त्याला कळलं नाही. म्हणून आपण कोणत्या भावनेमध्ये जगत आहोत. रावणाचा वध झालेला आहे. त्या ठिकाणी लंका नगर विभीषणाच्या स्वाधीन केलेला आहे. रावणाचं उत्तर कार्य संपन्न झालं. आता सन्मानानं माता सीता प्राप्त होते. अग्निपरीक्षा नाही बरं का या ठिकाणी. आता ही सीतेची प्रतिकृती आहे. आता ही प्रतिकृती अग्नीमध्ये पुन्हा सोपवली जाते आणि अग्नीतनं खरी सीता प्राप्त केली जाते. ही अग्निपरीक्षा असा कुठेही उल्लेख नाही. आपण मांडलेली कल्पना आहे ती. अग्निपरीक्षा नाही. खोटी सीता अग्नीत विलीन केली आणि खरी सीता अग्नीतनं पुन्हा भगवंतानं प्राप्त करून घेतली. अयोध्येमध्ये पुष्पक विमान दिलं जातं बसण्यासाठी. याच्यामध्ये 14 जण आहेत. ह्या 14 जणांच्या समवेमध्ये याच्यामध्ये केवट सुद्धा आहे बरं का. नुसता केवट नाही तर केवटाच्या घरातले सगळे आहेत. कारण वचन दिलेलं होतं की ही नाव 14 वर्ष मी अशीच बांधणार आहे. गंगा नदी केवटाच्या नावेतनच पुन्हा पार केली. आता पुन्हा रामराज्य अयोध्येमध्ये आले. आनंदी आनंद आहे. गुढ्या टोरणार सडा सारवण सर्वत्र झालेला आहे. सर्वत्र आता आनंदी आनंद आहे. आता मात्र रामराज्याच्या सुरुवातीलाच भगवंतानं शस्त्राचा त्याग केला. आता कुठपर्यंत शस्त्र आहे? मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी देवा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी देवा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. प्रभू अयोध्येमध्ये परत येतात त्यावेळेला सर्वत्र आता आनंदी आनंद आहे. प्रभूचं दर्शन आता सर्वांनी घेतलेलं आहे. प्रभूने शस्त्रांचा त्याग केला. शस्त्रांचं काम तिथपर्यंत आहे जोपर्यंत दुर्जनांचा नायनाट होत नाही. आता दुर्जनांचा नायनाट झाला. आता रामराज्य शस्त्रानं नाही तर रामराज्य साधू संतांच्या विचारानं अर्थात शास्त्रानं चालणार आहे. याच्याकरता शस्त्र त्यागली जातात आणि शास्त्र संपन्न वसिष्ठ गुरूंना त्या ठिकाणी अधिष्ठान दिलं जातं. रामराज्याभिषेक संपन्न होतो. रामराज्याभिषेक संपन्न होतो. आता रामराज्याभिषेक झाल्याच्या नंतर या ठिकाणी उत्तरकांडाची पूर्णता होते. आता 4 ठिकाणी संवाद थांबला जातो. 4ही ठिकाणी आता संवाद थांबलेला आहे. कैलास पर्वतावरती शिवशंकर झाले राम राज्य आता काय मुली श्यामा. राम राज्य झाले मुली काय आम्हाचे. राम राज्य झाले आम्हा काय मुली. हो राम राज्य झाले काय मुली आम्हाशी.
राज्य झाले आम्हा काय राम राज्य झाले आम्हासी राम राज्य झाले काय मुली आम्हासी राम राज्य झाले काय मुली आम्हासी धरणी धरी पीक आले बोलल्या गाई धरी पीक आले बोलल्या गाई राम राज्य झाले काय मुले आम्हासी राम राज्य झाले काय मुले आम्हासी राम राज्य झाले काय मुले आम्हासी राम राज्य झाले काय मुली आम्हासी राम राज्य झाले काय मुली आम्हासी काय मुले आम्हासी काय मुले आम्हासी 4 ठिकाणचा संवाद थांबला जातो. कैलास पर्वतावरती पार्वती आई शिवाचा जो संवाद चालू होता तोही संवाद थांबलेला आहे. तुळशीदासजी सुद्धा आता माता गंगेला कथा जे सांगत होते ती सुद्धा इथं पूर्ण विराम पावलेली आहे. याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज मुनींना जे कथा सांगत होते ती कथा सुद्धा पूर्ण झालेली आहे. एक कथा चालू आहे. नीलगिरी पर्वतावरती काक वृषंडी गरुडाला कायम स्वरूपाने कथा सांगत आहेत आणि ती कथा चालत राहणार आहे. तशी आता ही रामचरित्र कथा पहिल्या दिवसापासून आजचा 9वा दिवस आहे या ठिकाणी चालत असणार आहे. आता कथेची पानं बंद होतात आणि आता ग्रंथ या ठिकाणी संपुष्टात येतो. आणि आता तुलसीदासजी पवनपुत्र हनुमंताला म्हणतात की आता तुमच्या रामाची कथा या ठिकाणी विसावा घेते. आणि आता हनुमंतराय जे सूक्ष्म स्वरूपाने रामकथा ऐकायला बसलेले असतात यांना साष्टांग भावानं दंडवत प्रणाम करून कथेचा सर्वजण निरोप घेतात. कधीही न सुटावे असा साधू संग, कधीही न तुटावा असा सत्संग आयुष्यामध्ये प्राप्त होणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. ही आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे. अनमूल्य असणारी ही रामकथा 9 दिवस आपण श्रवण करत आलेलो आहे. ही रामकथेची गंगा कायम स्वरूपानं जशी गंगा प्रवाहित होते तशा पद्धतीनं सर्वांच्या अंतकरणातनं ही स्मृती जाऊ नये. ही रामकथा सर्वांच्या अंतकरणातनं कायम स्वरूपी प्रवाहित व्हावी म्हणून आता या रामकथेचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. शेवटचे विनावनी शेवटची विनावनी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुमाशी माझा देवा तुमाशी माझा देवा आता फार बोलू काही अवघे पायी विसरतो न पडावा विसरतो न पडावा
माझा देवा तुकाने पडिल पाया करा छाया कृपेची करा छाया करा विसरतो ना पडावा विसरतो ना पडावा माझा देवा तुमाशी माझा देवा तुमाशी माझा देवा तुमाशी विसरतो न पडावा विसरतो विसरतो न पडावा विसरतो न पडावा माझा देवा तुमाशी